कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा दौंड आणि संदीप व्यास बायो ऑर्गॅनिक्स पाटस या 3 संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या ऊस पीक परिसंवादासाठी मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुणअण्णा भागवत साहेब, कृषी भूषण महाराष्ट्र शासन 2011 डॉक्टर दत्तात्रय वणे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती श्री टी.के. चौधरी साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री अजिंक्य दुधाणे साहेब, तालुका गुण नियंत्रण निरीक्षक दौंड श्री कैलास चव्हाण साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा महेश रुपणवर साहेब, याच्या कार्यक्रमाचे आयोजन करते डॉक्टर संदीप गोले साहेब, उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी, मोठ्या संख्येनं स्टॉल धारक म्हणून या ठिकाणी सहभाग घेतला ते सर्व स्टॉल धारक आणि सर्व मान्यवर आणि शेतकरी बंधू, आधुनिक ऊस शेती किंवा शाश्वत एकरी 100 टनाची ऊस शेती या विषयावरची बोलण्याची संधी आज डॉक्टर संदीप गोले साहेबांनी मला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी 1993 ते 1991 ते 1993 2 वर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी ऊस या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करता आलं आणि 1993 ते 2014 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ऊस शास्त्रज्ञ म्हणून काम करायची संधी मिळाली. 21 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि त्यानंतर 2014ला वयाच्या 46व्या वर्षी मी स्वच्छनिवृत्ती घेतली. माझं सध्याचं वय 56-57 वय आहे. 2014 नंतर 2025 पर्यंत गेल्या 11 वर्षामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, त्याचबरोबर कर्नाटक, गुजरात आणि आपल्या शेजारचा देश नेपाळ या देशामध्ये काम करायची संधी मिळाली. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये जे काही संशोधन झालं ते संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये उतरवत असताना आपल्या महाराष्ट्रामधील काही लाडक्या शेतकऱ्यांनी जे काही चांगलं काम केलं त्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलं असताना 21 वर्ष संस्थेमध्ये आणि गेले 11 ते 12 वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करत असताना जे काही शिकायला मिळालं, 30-31 वर्षामध्ये जे काही शिकायला मिळालं ते मी आयोजकांना पहिल्यांदाच विनंती करतो की मला वेळ किती आहे, महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीमध्ये काय चाललेलं आहे, साखर धंद्याविषयी काय चाललेलं आहे थोडंसं माहीत असावं म्हणून थोडक्यात पहिले 1-2 मिनिटं घेतो. महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांची संख्या वाढत आता ही 238 साखर कारखान्यांची संख्या झालेली आहे आणि या सर्व साखर कारखान्याला लागणारा जो कच्चा माल म्हणजे ऊस जो आहे, या ऊसाखालचं क्षेत्र हळूहळू वाढत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 14 ते 15 लाख हेक्टर क्षेत्रावरती म्हणजे ढोबळ मनानं 35 लाख 36 लाख एकर क्षेत्रावरती आज महाराष्ट्रामध्ये ऊसाची लागवड केली जाते आणि ही लागवड केलेला ऊस जो आहे तो साधारणपणे 1 नोव्हेंबरला साखर कारखाने चालू राहतात आणि तिथून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचं गाळप केलं जातं आणि गाळप केल्यानंतर वर्षाच्या शेवटी कमिशनर ऑफ शुगर ऑफिस असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल, यांच्या मार्फत एक लेखाजोखा मांडला जातो, एक अनालिसिस केलं जातं की महाराष्ट्राचं सरासरी ऊसाचं उत्पादन किती आहे. महाराष्ट्राचं सरासरी ऊसाचं उत्पादन गेल्या 10 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये एकरी 34 टन, 35 टन, 36 टन याच्या आसपास राहिलेला. हेक्टर मध्ये म्हणलं तर 85 टन, 87 टन, 90 टनापर्यंत आपलं महाराष्ट्राचं सरासरी उत्पादन राहिलेलं आहे. अनियमित पावसामुळं, कधी अति पाऊस आणि कधी दुष्काळ यामुळं गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राचं उत्पादन ढासळलेलं आहे.
तामिळनाडू राज्यामध्ये 1 नंबरला होतं. एका एकरमध्ये सरासरी त्यांची तामिळनाडू राज्याची सरासरी 42 टन प्रति एकर. कर्नाटक राज्याची सरासरी एकरी 38 टन प्रति एकर. आपली सरासरी 35 ते 36 टन प्रति एकर राहायची. आपण देशामध्ये 3 नंबरला असायचो. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राची सरासरी ढासळत गेली. कधी एकरी 28 टन, कधी एकरी 31 टन, ज्यामुळं जो आपला 3रा नंबर असायचा तो आता आपण 6व्या-7व्या नंबरवरती खाली फेकलेलो गेलेला. माफ करा, मंचावर बसलेले मान्यवर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्या समोर बसलेला. ज्या ठिकाणी मला काम करायची संधी मिळाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये, ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाची संस्था, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे. महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी विज्ञान केंद्र आहे. प्रत्येक साखर कारखान्यामध्ये ऊस विकास विभाग आहे. आता सांगितलेल्या सगळ्या यंत्रणा ऊस विकासाविषयी काम करत असताना सुद्धा जर महाराष्ट्राचं उत्पादन 30 टन, 32 टन, 35 टन असेल, ही बाब कुठंतरी खेदाची आहे असं म्हणावं लागेल. महाराष्ट्राचं सरासरी ऊसाचं उत्पादन किमान 40 टन तरी असलं पाहिजे. किमान 50 टनाची सरासरी असली पाहिजे. म्हणजे एका एकरमध्ये 40 ते 50 टन महाराष्ट्राची सरासरी आली पाहिजे. हेक्टरमध्ये एकरी 100 टनापासून 125 टनापर्यंत सरासरी आली पाहिजे. जो महाराष्ट्राचा साखर उतारा 11.5% आसपास आहे सरासरी, तो 12, 12.5, 13% पर्यंत घेऊन जाऊ शकतो असं पोटेन्शियल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु आजही मला वाईट वाटतं, ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती गेल्यानंतर गेल्या 50 वर्षापर्यंत ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आजही जर ऊसाचा खताचा डोस सांगावा लागत असेल तर आम्ही कुठंतरी चुकतोय असं मला वाटतं. म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेलो नाही, शेतकऱ्यांना पाहिजे तसं मार्गदर्शन करू शकलेलो नाही, म्हणून आजही शेतकऱ्यांना खताचा डोस विचारावा लागतो. म्हणून मला असं वाटतं की तुमच्या समोर बसलेले सर्व मान्यवर जे आहेत, माझ्या सहबाजूला बसलेले या आणि आता घेतलेल्या संस्था, सगळ्यांची जबाबदारी पोहोचते. तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आमचा शेतकरी, मी किमान 50 टन एकरी म्हणलं, पण बसलेल्या शेतकऱ्यामध्ये एकरामध्ये 70 टन, एकरामध्ये 80 टन, एकरामध्ये 100 टन, एकरामध्ये 125 टन आणि येणाऱ्या काळामध्ये एकरामध्ये 150 टनापर्यंत उत्पादन काढू शकतो. एवढं पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याला यामध्ये अजून काम करायची भरपूर संधी आहे. आणि म्हणूनच की काय, आज संदीप भोले साहेबांनी अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन केले. मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या गर्जनामध्ये त्यांचं आपण सहर्ष स्वागत केलं. एक व्यक्ती अशा कार्यक्रमाचं आयोजन करू शकते हे खऱ्या अर्थानं त्याला सॅल्यूट आहे. त्यांचा अभिमान वाटतो की एखाद्या विद्यापीठाला, एखाद्या कृषी विज्ञान केंद्राला काम करत असताना दमछाक होते, परंतु एखाद्या व्यक्तीने एवढी माणसं गोळा करणं, अशा पद्धतीचं आयोजन करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक शेतकऱ्याच्या बांधावरती जाण्याची संधी मिळाली आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती मला अनेक वेळा जाता आलं, अशा काही शेतकऱ्यांचा उल्लेख मी प्रत्येक भाषणामध्ये करत असतो. माफ करा, आपल्या समोर, माझ्या समोर बसलेले शेतकरी बांधव आहेत. यामध्ये सुद्धा एकरामध्ये 80 टन, एकरामध्ये 100 टन, एकरामध्ये 120 टनापर्यंत पोहोचलेले शेतकरी आहेत. परंतु कदाचित मी आपल्या बांधावरती आलो नसल्यामुळे आपल्या नावाचा उल्लेख झाला नाही, म्हणून आपण नाराज होऊ नये. ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती मला जाण्याची संधी मिळाली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक नवीन दिशा दिली, महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली, अशा काही निवडक शेतकऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या शेतावरती मला बरेच वेळा जायची संधी मिळाली, त्यापैकी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ ते पंढरपूर रस्त्यावरती वाटेमध्ये पेनूर नावाचं गाव आहे आणि त्या पेनूर नावाच्या गावामध्ये परमेश्वर दगडू राऊतांच्या शेतावरती मला बऱ्याच वेळा जाण्याची संधी मिळाली. परमेश्वर दगडू राऊतांची शेती पहिल्यांदा 10-20 एकर शेतीवरनं हळूहळू शेती घेत 110 एकर पर्यंत त्यांनी शेती केली. शेतीवर शेती घेत आणि शेतीवरती प्रेम करणारा शेतकरी म्हणून मी जवळून बघितलेला, म्हणून त्यांचा नावाचा उल्लेख या ठिकाणी करतोय. परमेश्वर दगडू राऊत, गावाचं नाव पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. या शेतकऱ्यांनी 2014-15चं उदाहरण सांगतोय मी, जवळून पाहिलेलं.
या शेतकऱ्याने 65 एकर क्षेत्रावर ते ऊसाची लागण केली. जमिनीचा प्रकार बघितला तर हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन. 45 एकरावर 86-0-32, 20 एकरावर 265 आणि 65 एकर सरीतलं अंतर लागण करत असताना सरीमधलं अंतर ठेवलं 7 फूट अंतर ठेवून 65 एकर ऊसाची लागण केली. लागणीची तारीख होती 21 जुलै ते 15 ऑगस्ट. हा ऊस पुढच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तुटला. 15 महिने 16 महिन्यानंतर हा ऊस तुटला. मशागत मोठ्या ट्रॅक्टरनं केली, छोट्या ट्रॅक्टरनं सऱ्या सोडल्या. 24 HP कोबोटा ट्रॅक्टरनं सऱ्या सोडल्या. त्यानंतर लागण केल्यानंतर बाळभरणी आणि मोठी भरणीचं काम, ऊसामध्ये तणनाशकाची फवारणी करण्याचं काम, ऊसाच्या पानावरती फवारणी करण्याचं काम 24 HP कोबोटा ट्रॅक्टरनं केलं. म्हणजे कमी माणसामध्ये ऊसाची शेती केली. सरीमधलं अंतर 7 फूट. सगळ्या 65 एकराला ठिबक सिंचन आणि 10 बाय 10च्या एकरमध्ये एका जाग्यावरून सगळ्या क्षेत्राला ऑटोमॅटिक ड्रीप इरिगेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून एका जाग्यावरून 65 एकराला खत आणि पाण्याचे व्यवस्थापन केलं. म्हणजे वाल चालू बंद करण्याचं काम असेल, एका जाग्यावरून 65 एकराला खत देण्याचं काम असेल, 65 एकर क्षेत्राला 65 वय असणारा एक माणूस जर पाण्याचं व्यवस्थापन कसं बघत असेल, अशा ऑटोमॅटिक ड्रीप इरिगेशन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे परमेश्वर दगडू राऊत त्यांच्या शेतामध्ये 1.5 महिन्याचा ऊस असताना मला त्यांच्या शेतामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि पहिल्यांदा ऊस मी पाहिला. त्याच वेळी त्यांना सांगितलं की हा सगळा प्लॉट 65 एकराचा एकरी 100 टनाच्या वरचा आहे. कारण ऊस शेतीमध्ये काम करत असताना बारकावे लक्षात आलेल्या ऊसाकडे बघितलं की किती टनेज येईल याचा अंदाज आता आलेला. त्यांची आणि आमची मैत्री वाढली. दर महिन्याला त्यांच्या शेतामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळी ऊस 65 एकरामधला तुटला, 65 एकरामधला ऊस तुटत असताना मी स्वतः त्या ठिकाणी काही निरीक्षणे घेतलेली सांगतो. कोणताही ऊस शेताच्या बाहेर काढा 65 एकरातला 42, 44, 45, 48 कांड्याचा ऊस सापडला. हायएस्ट 58 कांड्याचा ऊस सापडला. सरीमधलं अंतर 7 फूट असल्यामुळे एकरामध्ये 40 ते 45 हजार ऊसाची संख्या मिळायला पाहिजे. एवढी काही संख्या मिळत नव्हती. एकरामध्ये 36,000 37,000 ऊसाची संख्या मिळत होती. एका ऊसाचं वजन करून बघितलं 2.5 किलो पासून 3.5 ते 4 किलो पर्यंत एका ऊसाचं वजन मिळत होतं. आणि ज्यावेळी हा ऊस 65 एकर लावलेला होता त्यावेळी पावसाळा थोडा लांबणीवर गेलेला होता आणि 1 जून पासून 15 जुलै पर्यंत त्या ऊसाला 1.5 महिना ठिबक सिंचनानं एक थेंब पाणी मिळालं नाही. पूर्ण ऊस तुटेपर्यंत एक थेंब जमिनीमधनं पाट पाणी ज्याला म्हणतो ते दिलेलं नाही. ठिबक सिंचनामधनं पाणी दिलेलं असताना 1 जून ते 15 जुलै ऊस मोठा असताना त्या ऊसाला पाणी मिळालं नाही. पाऊस लांबणीवर पडला होता, पाण्याचं दुर्भिक्ष होतं. असं असताना सुद्धा सगळा 65 एकराचा प्लॉट तुटला आणि त्या 65 एकरापैकी 20 एकराचं सरासरी ऍव्हरेज निघालं 133 टन प्रति एकर. 20 एकराचं ऍव्हरेज निघालं आणि 65 एकराची सरासरी निघाली 96 टन प्रति एकर. 65 एकराची सरासरी निघाली आणि 65 एकरातून 6,250 टन ऊस कारखान्याला गेला आणि पहिलंच ऊसाचं बिल 1 कोटीच्या वरती बिल घेणारे परमेश्वर दगडू राऊत याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. आणि मला सांगायला आनंद वाटतोय त्यावेळी तुमच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नायकवाडी साहेब होते. आता माझ्या माहितीनुसार ते संचालक आहेत. त्यांनी त्यांची दखल घेतली, त्यांची फाईल तयार केली आणि महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना कृषी भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. असं पंढरपूरला कधी जाण्याचा प्रसंग आला तर परमेश्वर दगडू राऊत, गावाचं नाव पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या शेतकऱ्यांना नक्की भेट द्या. मी जवळून पाहिलेला शेतकरी आणि 65 एकरामध्ये सुद्धा 100 टन निघू शकतं हे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेला शेतकरी म्हणून एक उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण मला सांगायचं. सांगली जिल्ह्यामध्ये तांदुळवाडी नावाचे गाव आहे. पुण्यावरून साताऱ्याला गेलो, साताऱ्यावरून कराडला गेलो, कराडवरून कोल्हापूरला गेलो. वाटेमध्ये वारणा नदी लागते. वारणा नदीच्या अलीकडे हायवेवर ते तांदुळवाडी नावाचं गाव आहे. या गावामध्ये आनंदराव पाटील नावाचे एक शेतकरी आहेत. मी त्यांच्या शेतामध्ये पिकाची नावं आणि उत्पादनाची आकडेवारी सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल शेतकरी मित्र कसे आहेत. या शेतकऱ्याने केळी केली. केळीमध्ये सरासरी 45 टनाचं उत्पादन काढलं. या शेतकऱ्याने हळद केली. हळदीमध्ये एकरी 42 क्विंटल पर्यंत सरासरी काढली.
गहू केला, एकरामध्ये 27 क्विंटल गहू काढला. त्याचबरोबर 265 या जातीची लागण केली, एकरामध्ये 142 टन उत्पादन काढलं. 86-032 या जातीची लागण केली, एकरामध्ये 150 टन उत्पादन काढलं. सर्व पिकामध्ये मास्टर असणारा शेतकरी मित्र आणि हळद काढून ऊसाची शेती केल्यानंतर, हळदीनंतर मार्च एप्रिल मध्ये 10,001 लागण करून एकरामध्ये 80 टन उत्पादन काढणारा शेतकरी मी जवळून पाहिलेल्या शेतकऱ्यापैकी आनंदराव पाटील. त्यांना सुद्धा महाराष्ट्र सरकारनं कृषीभूषण पुरस्कार दिलेला आहे. कधीही त्या भागामध्ये गेला तर आनंदराव पाटलांच्या शेताला सुद्धा भेट द्या. तिसरं उदाहरण मला आपल्याला सांगायचं, माझा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये जत या ठिकाणी झालेला. सांगली जिल्ह्यामध्ये निम्मे तालुके दुष्काळी आहेत, काही तालुक्यामध्ये आता पाणी आलेलं आहे. त्यापैकी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा जो कडेगाव मतदारसंघ आहे, त्या कडेगाव मतदारसंघामध्ये विटा शहराच्या बाजूला एक खेराडवांगी नावाचं गाव आहे. संजय कदम नावाचे शेतकरी आहेत. हलकी जमीन आहे, एका जागेवर 50 एकर जमीन आहे. नेटाफिम कंपनीचा ड्रीप आहे. एका जागेवरनं 50 एकराला एका रूम मधनं खताचं पाण्याचं व्यवस्थापन आहे, त्याला ऑटोमॅटिक ड्रीप इरिगेशन म्हणतात. हलकी जमीन असताना सुद्धा सरीमधलं अंतर 6 फूट ठेवतात. 2 फुटावर 1 डोळा किंवा 2 फुटावर रोप लागण असते. पूर्वी सिंगल लॅटरल होते, आता डबल लॅटरल करायला लागलेलं आहे. सिंगल लॅटरल वरती 17 एकरामध्ये सरासरी एकरी 117 टन. सिंगल लॅटरल वरती 17 एकराची सरासरी एकरी 117 टन आणि डबल लॅटरल 6 एकराचं सरासरी ॲव्हरेज एकरी 136 टन. आणि एका जागेवर 50 एकराला खत आणि पाण्याचं नियोजन ऑटोमॅटिक ड्रीप इरिगेशन या तंत्रज्ञानाचा वापर करणारे संजय कदम. गावाचं नाव खेराडवांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. याही शेतकऱ्यांना भेट द्या. शेतकरी बांधवांनो, मोह आवरत नाही म्हणून एक मराठवाड्याचं उदाहरण सांगतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो. आपण म्हणतो मराठवाडा मागे आहे. मराठवाड्या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये लातूर शहराच्या पश्चिमेला मांजरा धरण आहे. मांजरा धरणाच्या पायथ्याला आवाड शिरपुरा नावाचे गाव आणि त्या आवाड शिरपुरा गावाच्या पायथ्याला जे आवाड पांडुरंग आवाडांची जी शेती आहे, ते नॅचरल शुगर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आहेत. त्या नॅचरल शुगर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग आव्हाड आणि त्यांचे 3 ते 4 भाऊ दरवर्षी 80 एकराच्या आसपास मांजरा धरण भरल्यानंतर ऊसाची लागण करतात आणि ऊसाची लागण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये करतात. मांजरा धरण परतीच्या पावसावर भरल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरला धरण भरतं आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला लागणी करतात. 2009 सालापासून शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत म्हणून 7 फूट अंतरावर लागण 2009 सालापासून करतात. पूर्वी 36 HP मॅशी फर्ग्युसन, आता 27 HP, 36 HP, 27 HP जॉन्डियर ट्रॅक्टर. छोट्या ट्रॅक्टरनं सगळी मशागत करणारे, बाळ भरणी, कच्ची भरणी, पोती भरणी. मला सांगायला आनंद वाटतो, या बाजूला 12 फूट आणि या बाजूला 12 फूट, एका वेळी 24 फुटाचा फवारा होऊ शकतो अशी फवारणीची यंत्रणा. ठिबक सिंचनामधनं खत आणि पाण्याचं व्यवस्थापन. 2009 सालापासून खोड्यामध्ये पाचड जाळलेला नाही, पाचडाचं व्यवस्थापन करणारे शेतकरी. आणि त्यांच्या तोंडामध्ये 2 शब्द असतात, साहेब माझ्या शेतामध्ये पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये यायचं. कुठल्याही शेतामध्ये बघायचं सरीचं अंतर 7 फूट आहे आणि माझ्या शेतामध्ये फिरत असताना जर तुमच्या पायाला चिखल लागला तर माझ्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस असं त्यांच्या तोंडचं वाक्य असतं. म्हणजे सांगण्याचा शब्द एवढाच आहे, महत्व एवढंच आहे. थेंबा थेंबानं पाणी देणारा आणि ग्रॅम न खत देणारा शेतकरी, मुजून पाणी देणाऱ्या शेतकऱ्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या लागणी असून सुद्धा एकरामध्ये 105 टनापर्यंत मजल मारलेला शेतकरी आणि सातत्यानं 80 टन, 85 टन, 90 टन उत्पादन करणारा शेतकरी. आवर्जून भेट द्या. यांत्रिकीकरण, कमी माणसामध्ये ऊसाची शेती कशी करावी हे तुम्हाला पांडुरंग आव्हाडांच्या शेतामध्ये दिसेल, परमेश्वर दगडू राऊतांच्या शेतामध्ये दिसेल, आता सांगलेल्या संजय कदमांच्या शेतामध्ये दिसेल, आनंदराव पाटलांच्या शेतामध्ये दिसेल. असे अनेक आनंदराव पाटील, अनेक संजय कदम आपल्यामध्ये सुद्धा बसलेले असतील. कदाचित तुमची शेती बघितल्या नसल्यामुळं मला माहीत नसेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये एकरामध्ये 100 टन, 125 टन, 150 टन उत्पादन निघू शकतं. हे आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी मराठवाड्यात दाखवून दिलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे, मध्य महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे, खानदेशामध्ये शहादा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे, नागपूर परिसरामध्ये दाखवून दिलेलं आहे. एकरामध्ये 100 टनाच्या वरती उत्पादन काढता येतं, शेती झालेलं आहे.
चला विषयाकडे आपण आता वळणार आहोत. काम करण्याची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर बसलेला प्रत्येक शेतकरी बांधव एकरामध्ये 100 ते 125 टन आणि येणाऱ्या काळामध्ये 150 टनापर्यंत मजल मारू शकतो. एवढं पोटेन्शियल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. उसाला पाऊस किती लागतो? उसाला सरासरी 600 मिलीमीटर ते 800 मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पाहिजे. ज्यादा पाऊस झाला 1000 मिलीमीटर, 1500 मिलीमीटर, 2000 मिलीमीटर. उदाहरण सांगायचं म्हटलं तर पुण्याचा पश्चिम पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, ज्या ठिकाणी वर्षभर सूर्यप्रकाश आहे मिळाल्यामुळे ते उत्पादन घडतं. म्हणून सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवावा. चला हवामान लक्षात आलं. आता आमच्या महाराष्ट्रात सेंद्रिय माती परीक्षण केलं आणि माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामधल्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवायचं असेल तर पिकाची फेरपालट कशी केली पाहिजे आणि आमच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, महत्वाच्या बाबीवरती मी प्रकाश टाकणार आहे. पिकामध्ये 4 ते 5 वर्षात एकदा हरभऱ्याचा बेवड हा सुद्धा काळी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विचार करावा. त्यातल्या त्या शारीरिक चिबड झालेल्या जमिनीमध्ये तर जास्त विचार करायला हरकत नाही. दुसरा मुद्दा, फेरपालटीच्या पिकामध्ये काळी जमीन असेल तर त्यांच्या हिरवळीच्या पिकाचा बेवड घ्यावा. हलकी जमीन असेल तर तागाचा बेवड घ्यावा. ताग किंवा त्यांच्या रानामध्ये जर केला, माझ्या उंचीचा तुम्हाला अंदाज आलेला असेल, माझी उंची 6 फूट आहे, माझ्या उंचीच्या वरती अजून 2 फूट, म्हणजे 6 ते 8 फूट उंचीचा ताग त्यांच्या 50 दिवसामध्ये, 55 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये वाढवू शकतो. आणि हा ताग त्यांच्या जर रानामध्ये गाडला तर एका एकरमध्ये 8 टनापासून 10 टनापर्यंत हिरवळीचं खत आपल्या रानाला मिळू शकतं. जमिनीमधला सेंद्रिय खत वाढवण्याचं सगळ्यात चांगलं सोपं हत्यार कुठलं असेल, तो म्हणजे ताग आणि ढेंचा. एका एकरला साधारणपणे तागाचं बियाणं 20 ते 22 किलो लागतं आणि ढेंच्याचं बियाणं 30 ते 35 किलो लागतं. ताग टाकताना एकराला 3 बॅग सुपर फॉस्फेट टाकावा आणि ढेंचा टाकताना एकराला 1 बॅग DAP टाकावा. ताग ढेंचा 21 दिवसाचा झाल्यानंतर एकराला 1 पोतं युरिया टाकावा आणि 50, 55, 60 दिवसाचा ताग ढेंचा झाल्यानंतर 10-15% फुलं दिसायला लागल्यानंतर त्यामध्ये फायबर वाढण्याच्या आत तो रानामध्ये गाडला तर एकरामध्ये 8 ते 10 टन हिरवळीचं खत आपल्या रानाला मिळू शकतं. म्हणून जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर साधी सोपी पद्धत कुठली असेल तर ताग किंवा ढेंच्याचा बेवड. समजा काही जणांना अलीकडच्या काळामध्ये 2 महिने वेळ द्यायला वेळ नाही, त्यातल्या त्या जून-जुलै महिन्यामध्ये ताग ढेंचा 1 नंबर येतो. उन्हाळ्यामध्ये पाणी दिल्यानंतर ताग ढेंचा 2 नंबरचा येतो. म्हणून त्यातल्या त्या ताग ढेंचा जून-जुलै मध्ये घेण्याचा प्रयत्न आपण शेतकरी बांधवांनी करावा. आणि ताग ढेंचा जर घेता नाही आला, आजही तुमच्याकडे शेणखत भरपूर असेल तर 10 टनापासून 15 टनापर्यंत शेणखत रानामध्ये टाकायची तयारी आहे का, शेणखत मिळतंय का, क्वालिटीचं मिळतंय का विचार करून 10 टन, 12 टन, 15 टन, अडसालीची लागण असेल तर एकराला 15 टन, पूर हंगामाची लागण असेल तर एकराला 12 टन आणि सुरूची लागण आणि खोडवा असेल तर एकराला 10 टनापर्यंत शेणखत आपल्या रानाला पडेल का याची काळजी घेण्याची गरज आहे. समजा शेणखत नाही मिळालं, आज भाषणामध्ये बोलण्या एवढंच शेणखत राहिलेलं, शेणखत मिळत नाही, मिळालं तर क्वालिटीचं मिळत नाही, मग पर्याय काढला पाहिजे. आपल्याकडे बरेच साखर कारखाने आजूबाजूला साखर कारखाने साधारणपणे एका एकरला 10 ते 12 टन प्रेसमड मळी आणि 2 टन राख असं 12 टन 15 टन आणून शेताच्या कडेला ढीग मारायचा. ढीग मारल्यानंतर त्याची रुंदी 1 मीटर ठेवायची, त्याची रुंदी 1 मीटर ठेवायची, उंची 1 मीटर ठेवायची, लांबी किती ठेवा आणि त्याला 30% ओलावलेलं एवढं पाणी मारा आणि त्याला मधून अजून छिद्र मारा. मला कुठल्याही कंपनीचा प्रचार करायचा नाही, परंतु या ठिकाणी आपल्या भागामध्ये झायडेक्स नावाची कंपनी काम करते. झायडेक्स गोदन नावाचं एक डिकम्पोजर म्हणून जे मिळतं झायडेक्स गोदन, ते 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण करा आणि त्यामध्ये सोडा. 1.5 महिन्यानंतर एकदा त्याला पलटी मारा. 45 ते 60 दिवसामध्ये चहाच्या पावडर सारखं तुम्हाला मळीपासून, राग ऍश पासून तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं शेणखतासारखं खत तुम्हाला तयार करता येतं. म्हणून झायडेक्स गोदनचा वापर करून तुम्ही हे खत कसं तयार करता येईल याचा सुद्धा विचार करा. आपल्या जवळ अनेक कारखान्या शेताच्या कडेला मळीचा ढीग घालून आता सांगितल्याप्रमाणे 45-60 दिवस कुजवल्यानंतर याचा वापर शेतीमध्ये करा. ताजी मळी शेतामध्ये टाकू नका. ताज्या मळीमध्ये मेणाचं प्रमाण जास्त आहे, वॅक्सचं प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण जास्त असल्यामुळे ताज्या मळीचा वापर शेतामध्ये न करता आता सांगितल्याप्रमाणे
ते कुजवून शेतामध्ये कसं वापरता येईल याचा विचार करा. 10 टन 12 टन 15 टन. बऱ्याच वेळा साखर कारखाने हे खत तयार करून देतात, मग त्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो, त्यामध्ये स्पेंटाचा वापर केला जातो, त्यामध्ये अनेक जीवाणूंचा वापर केला जातो, अनेक सूक्ष्मद्रव्यांचा वापर केला जातो. असं खत जर मिळत असेल तर 10 टन 12 टन 15 टनापर्यंत कंपोस्ट खताचा वापर सुद्धा आपण करू शकतो. ते पण मिळालं नाही तर कमीत कमी आपल्या परिसरामध्ये कोंबडी खत मिळत असेल, पोल्ट्री खत, वरती अंड्यावरची कोंबडी बसलेले तिनं खाली टाकलेली विष्ठा ते कोंबडी खत, बॉयलरच्या खाली जे साळ पडलेले आणि त्यामध्ये पडलेली विष्ठा आहे ते कोंबडी खत नव्हे. अलीकडे एक बिझनेस झालेला आहे, माफ करा मला कोणाला नावं ठेवायचं पण त्याला सुद्धा मर्यादा आहे. चुलकड एक तो कोंबडी खत, चुलकड एक जमिनीमध्ये कोंबडी खत टाकता येत नाही. 10% वरती जर चुलकड तुमच्या रानामध्ये असेल तर कोंबडी खताचा वापर करता येत नाही, कारण कोंबडी खतामध्ये सुद्धा चुलकड जास्त आहे. कोंबडी खतामध्ये 2.5% वरती नत्राचं प्रमाण आहे, 2% वरती तुम्हाला फॉस्फरसचं प्रमाण आहे, पोटॅशचं प्रमाण जास्त आहे, गंधक जास्त आहे, सगळं जास्त आहे. फक्त हानिकारक घटक एकच आहे, तो म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, ते म्हणजे चुनखत. चुनखत रानामध्ये मात्र कोंबडी खत टाकू नका. चांगल्या जमिनीमध्ये कोंबडी खत बिनधास्त वापरा. एका एकरला लागणीला 2 टन आणि भरणीला 2 टन. तुम्ही जर 10,000 एकची लागण केलेली असेल तर कोंबडी खताचा वापर करू नका. 10,000 एकला कोंबडी खताचा वापर जर केला आणि नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर उभ्या उसाला डोळे फुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कोंबडी खत वापरायचं, पण कुठं वापरायचं हे सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मिळालं तर ते वापरा. कोंबडी खत मिळालं नाही, कारखान्याचं कंपोस्ट खत मिळालं नाही, शेणखत मिळालं नाही, ताग यांच्या घेता नाही आला तर कमीत कमी निचऱ्याच्या जमिनीमध्ये ऊस तुटल्यानंतर फोडव्यामध्ये पाचट तरी ठेवा. निचऱ्याच्या जमिनीमध्ये पाचट ठेवा. ज्या ठिकाणी पाणी साठून राहते अशा जमिनीमध्ये पाचट ठेवू नका. पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये, क्षारयुक्त जमिनीमध्ये, पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये जर पाचट ठेवलं तर त्या जमिनीमध्ये फंगस, बुरशी जास्त वाढते आणि ऊसाच्या वाढीवर परिणाम करतो. म्हणून निचऱ्याची जमीन आहे अशा जमिनीमध्ये बिनधास्त पाचट ठेवा. एका एकरला 3 टनाच्या आसपास पाचट टिकतं. ते ऊस तुटल्यानंतर पाचट बारीक करून घ्या, मशीनच्या सहाय्याने पाचट बारीक करून घ्या. हार्वेस्टरनं ऊस तुटलेला असेल तर उत्तम पाचट बारीक झालेलंच असतं. सगळं पाचट सरीमध्ये व्यवस्थित बसवून घ्या. पाचटावरती एकराला 1 पोतं युरिया टाका, 1 पोतं सुपर फॉस्फेट टाका. पाचट कुजवणारे जीवाणू मगाशी मी सांगितलं झाडेस बोधन याचा सुद्धा वापर करू शकता, किंवा अजून जीवाणू बाजारामध्ये चांगले मिळत असतील त्याचा वापर करा. मिळालं तर 1 ट्रॉली प्रेसमट टाका. या ठिकाणी प्रेसमट चालेल. शेणखत मिळालं शेणखत टाका. पाणी देत असताना पाचटावर चालत राहा किंवा स्प्रिंकलर लावला तर उत्तम असेल. 1 महिन्याचा ऊस झाला, पाचटावर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारा. 2 महिन्यानंतर तुमच्या शेतामध्ये पाचट शोधलं तरी सापडणार नाही. अशा पद्धतीचं व्यवस्थापन तुम्हाला करता येतं. दरवर्षी जर पाचट तुम्ही ठेवत राहिला काय फायदे? 40 ते 50% पाण्यामध्ये बचत होते. तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, तण कमी येतं. ज्या ठिकाणी पाचट ठेवलेला त्या ठिकाणी जमिनीमध्ये हवा खेळती राहते, एरेशन होतं. जमिनीमधली भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढते, म्हणजे रान भुसभुशीत होतं. टाकलेली खतं पिकाला लवकर मिळतात, जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि खऱ्या अर्थानं पाचट ठेवलेल्या रानामध्ये 4-5 वर्षानंतर नांगरट घालून बघा, नांगर करून बघा. नांगरट केल्यानंतर निघणारा ढेकूळ जर असा खुसखुशीत ढेकूळ निघत असेल, दगडासारखा ढेकूळ जर निघत असेल, लूज ढेकूळ निघत असेल, दगडासारखा जर निघत नसेल तर समजायचं की पाचटाचा फायदा झालेला. ज्या जमिनीमध्ये पाचट ठेवल्यानंतर हाताने जर 1 फूट 1.5 फूट आम्ही माती हाताने उतरत असू, ती जमीन सुपीक झालेली असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी साधं सोपं तंत्रज्ञान पाचट सुद्धा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पाचट जळू नये ही हात जोडून विनंती आहे. एकाने सरी पाचट ठेवा, सगळ्या सऱ्यामध्ये पाचट ठेवा. पाचट अखंड ठेवा. अखंड ठेवलेलं असेल तर पारीने खत द्या. एकाने सरी पाचट ठेवलेलं असेल तर रिकाम्या सरीच्या बगला फोडा. पाचट बारीक केलेला असेल तर सगळ्या सरीच्या बगला फोडा. पण पाचट आयुष्यामध्ये जाळू नका. फक्त पाचट कुठं जाळा? जो नदीकाठचा शेतकरी आहे, पीएच वाढलेल्या जमीन आहेत अशा ठिकाणी पाचट जाळा. बाकीच्या जमिनीमध्ये पाचट ठेवून जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो. असे अनेक पर्याय मी तुम्हाला सांगितले. काही नाही मिळालं तर पेंडयुक्त खतं तुमच्या भागामध्ये मिळतात. अशा पेंडयुक्त खताचा सुद्धा वापर करू शकतो. ग्रीन हार्वेस्ट नावानं तुमच्या भागामध्ये मिळतं.
लागणीला 3 पोती, बाळभरणीला 2 पोती आणि मोठ्या भरणीला 3 पोती ग्रीन हार्वेस्ट पेंडिंग खताचा वापर करून सुद्धा सेंद्रिय खत म्हणून तुमच्या रानाला वापरू शकता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, बाजारामध्ये चांगला आहे त्याचा अभ्यास करून आपल्या रानामध्ये सेंद्रिय खताची पूर्तता करावी लागेल आणि सेंद्रिय कर्ब 1% घेऊन जावं लागेल. आता सांगितलेल्यापैकी एक पर्याय, तुमच्या खिशाला परवडणारा एक पर्याय तुम्हाला निवडून सेंद्रिय कर्बाची पूर्तता करावी लागेल, तर आम्हाला 100 टनाच्या वरती जाणं सोपं जाणार. चला शेतकरी बांधवांनो, जमिनी मला सेंद्रिय कर्ब वाढला, आम्हाला आता उत्पादन वाढवायचं आहे. बघ आता जे विषय मांडणी करणार आहे ते थोडक्यात मांडणी करणार आहे. विषय भरपूर आहे. नेहमी लक्षात ठेवा, लागण करताना तुमच्या लागणीच्या तारखा काय त्याच्याकडे लक्ष द्या. अडसाळीची लागण करत असताना 7 जूनला मृगनक्षत्र निघाल्यानंतर 7 जून ते 15 जुलैच्या दरम्यान लागण ही सगळ्यात अडसाळीची उत्तम मानली जाते. पूर हंगामाची लागण करताना 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर लागणीची तारीख सगळ्यात उत्तम मानली जाते. सुरूची लागण करत असताना थंडी संपल्यानंतर मकर संक्रांती चालू झाल्यानंतर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी उत्तम लागणीची तारीख मानली जाते. सोप्या भाषेमध्ये पावसाळा चालू झाल्यानंतर मृग नक्षत्र निघाल्यानंतर 7 जून पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत कधी लागण करा, परंतु जून जुलै ऑगस्ट मध्ये लागण केली तर तुम्हाला 100 टनाच्या वरती सहज जाता येतो, कारण त्याला 16 महिने मिळतात. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर लागण केली तर त्याला किमान 14 महिने मिळतात, तिथं तुम्हाला 80 टनाच्या वरती जाता येईल. आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीची लागण असेल तर त्याला 12-13 महिने मिळतात, तिथं तुम्हाला एकरी 50-60 टनापर्यंत जाता येईल. तुम्हाला 100 टनाच्या वर जायचं असेल तर जून जुलै ऑगस्ट, तुम्हाला 80 टनाच्या वर जायचं असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि तुम्हाला 50-60 टनावर थांबायचं असेल तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी. अर्थात हा सूर्यप्रकाशाचा काळ, फोटो पिरियड, मिळालेला उसाला वय आणि दर महिन्यामध्ये निघणाऱ्या 2 ते 2.5 कांड्या. उदाहरणार्थ अडसाळी उसाला 16 महिने किमान मिळाल, 2.5 कांड्याचा हिशोब धरला, 16 दोन्ही 32, 16 ने 8, 32 अधिक 8, 40 कांड्याचा जर ऊस असेल तर तुमचा ऊस 100 टनाच्या पुढचा. सप्टेंबर ऑक्टोबरची लागण झालेली असेल आणि तुमचा ऊस 14 महिन्यानंतर कुठला, 14 महिन्यामध्ये 14 दोन्ही 28 आणि 14 निम्म 7, 28 अधिक 7, 35 कांड्याचा ऊस असेल तर तुमचा 80 टनाच्या पुढचा. तुमचा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये लागलाय 25-26 कांडे असतील तर तुमचा ऊस 50-55 टनाचा, 60 टनाचा. कांड्या जास्त, वजन जास्त, म्हणून 1 महिना लागलेला उशीर झाला तर एकरी 60 टन, 8 टन, 10 टन उत्पादनात घट होते. म्हणून लागणीच्या तारखा पकडण्याचा प्रयत्न करा. अडसाळीमध्ये 15 जून ते 15 जुलै किंवा 7 जून ते 15 जुलै, पूर हंगामध्ये 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर आणि सुरू हंगामध्ये 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या लागणीच्या तारखा पकडून लागण करण्याचा प्रयत्न आपण जर केला तर अपेक्षित उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. चला हंगाम लक्षात आला. आता ऊसाची जात निवडायची. कोण म्हणतं 86 चांगला, कोण म्हणतं 265 चांगला, कोण म्हणतं 10,001 चांगला, कोण म्हणतं अमुक चांगला, कोण म्हणतं तमुक चांगला. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानं दिलेल्या ज्या जाती आहेत त्या जाती आज जास्त काळ आपल्या महाराष्ट्रामध्ये टिकताना दिसतात. त्यामुळं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र असेल आणि त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, या 2 संस्थांनी शिफारस केलेल्या जातीमध्ये आज घडीला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला ऊसाची जात कुठली असेल तर को 86-032, को 86-032. जी आज तुम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक प्लॉट मध्ये ऊसाची जात दिसते ती सगळी 86-032 आहे. काही ठिकाणी 4.5 फुटावर ऊस लावलेला आहे, काही 4.5x9 फुटावर आहे, काही 6 फुटावर आहे, काही 4.5 फुटावर आहे. जो ऊस तुमच्या समोर पाठीमागे बघायला जाणार तो सगळा 86-032 आहे. या जातीचा जन्म 1996 साली मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी जातीचा जन्म झालेला. को 771 आणि को 6298 या 2 जातीचा संकर करून काढलेली ही जात. या जातीचे 5 चांगले गुण मी सांगणार आहे. हे 5 चांगले गुण ज्या निचऱ्याच्या जमिनी आहेत त्या निचऱ्याच्या जमिनीमध्ये डोळं झाकून आपण 86-32 ऊसाची लागण करावी. पहिला गुण, पावसाचं प्रमाण जर व्यवस्थित असेल, दरवर्षी पाऊस पडतो तसा जर पाऊस असेल, जास्त पाऊस नसेल तर या जातीला तुरा येत नाही. भरपूर पाऊस असेल तर तुरा येऊ शकतो. पहिला फायदा काय, तुरा येत नाही. आला तर लेट तुरा येतो. म्हणजे दर महिन्याला 2.5-3 कांड्या जन्माला घालणारी ऊसाची जात आहे 86-32. दुसरा फायदा काय,
एकरामध्ये 40,000 ऊसांची संख्या मिळाली पाहिजे आणि एकरामध्ये 40,000 ऊसांची संख्या देणारी एकमेव ऊसाची जात आहे, त्या जातीचं नाव आहे कोश 8032. 1 चौरस फुटात 1 ऊस. एका एकरचं क्षेत्रफळ असतं 43,560 फूट. 43,560 चौरस फुटामध्ये म्हणजे ढोबळ मनाला एका एकर मध्ये 40 ते 45,000 ऊसाची संख्या देणारी एकमेव जात आहे, ती म्हणजे 8632. बारीक अभ्यास करून बघा. भरणी नंतर 265 मध्ये ऊस मारण्याचं प्रमाण जास्त आहे, 8632 मध्ये ऊस मारण्याचं प्रमाण कमी आहे. आणि बिघडलेला ऊस सुद्धा तुम्हाला अपेक्षित उत्पादन देऊन जातो. ही किमया फक्त 8632 मध्ये आहे. 8632 ऊस आवडतो का? शेतकऱ्यांना 80 टन, 100 टन, 120 टन, 150 टन उत्पादन देऊन जातो आणि साखर कारखान्यांना 11%, 12%, 12.5%, 13% रिकव्हरी देऊन जातो. म्हणजे ऊसामध्ये साखर भरपूर आहे, टनेज चांगला आहे. कारखाना पण जगला पाहिजे, शेतकरी पण जगला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, कारखान्यामध्ये 4 पैसे चांगले मिळाले पाहिजेत. यासाठी दोघांना जगवणारी एकमेव ऊसाची जात आहे, त्या जातीचं नाव आहे कोश 8032. फक्त या जातीमध्ये 3 शब्द शिकले पाहिजे. फुटवा भरपूर असल्यामुळे सरीचं अंतर 4.5 फुटाच्या पुढे असलं पाहिजे, याविषयी बोलणार आहे. फुटवा भरपूर असल्यामुळे 2 रोपातलं अंतर 2 फुटाच्या पुढे किंवा 1.5 फुटाच्या पुढे असलं पाहिजे. 2 डोळ्याची टिपरी असेल तर 6 इंच, 9 इंच, 12 इंच अंतर असलं पाहिजे. सरी मधलं अंतर वाढवा, टिपरामधलं किंवा रोपामधलं अंतर वाढवा. आणि 5 वर्षात एकदा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जे आपल्या जवळ आहे, निरेच्या पलीकडे, बारामतीच्या पलीकडे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामधला 5 वर्षात एकदा बेण्यात बदल केला पाहिजे. 1000 2 डोळ्याच्या टिपरीची किंमत 2300 रुपये. बेना वाटप पाडेगावला चालू आहे, वाहतुकीचा खर्च वेगळा आहे. आणि त्या ठिकाणून 1000 टिपरी जर आणल्या, गुंठ्याला 200 टिपरी, या पद्धतीने 5 गुंठ्यावर तुम्ही 1000 टिपरी जर लावल्या तर पुढच्या वर्षी 5 एकराचं बियाणं तयार झालं. आणि हे बियाणं तुम्ही 5 वर्ष सलग वापरू शकता. आणि तेच बियाणं वापरलं तर तुम्हाला उत्पादनामध्ये घट येऊ शकते. म्हणून चांगलं उत्पादन अपेक्षित असेल तर 5 वर्षात बेण्यात बदल केला पाहिजे, सरीतलं अंतर वाढलं पाहिजे, टिपरातलं किंवा रोपातलं अंतर वाढलं पाहिजे आणि 25% नत्र खताचा डोस जादा दिला पाहिजे. त्याचा बारकावा समजून घेऊ. 8632 ला ठिबक मधनं खतं आणि ठेंबाठेंबानं पाणी आणि ग्रॅमनं खतं जर तुम्ही दिली आणि मधून अजून फवारण्या करत राहिला तर एकरामध्ये 100 टन, 125 टन, 150 टन उत्पादन देणारी ऊसाची जात कुठली असेल तर 8632. आता दौंड तालुका म्हणलं की 265. तुम्ही म्हणणार 265 वर काहीच बोलत नाही, कौतुक मात्र 8632 चाललंय. मी तुमच्यावर अन्याय करत नाही. 265 जरूर लावा. जिथं पीएच वाढलेली जमीन आहे, जिथं नदीकाठची जमीन आहे, जिथं क्षारयुक्त जमीन आहे, कॅनॉल नदीची जमीन आहे, अशा जमिनीमध्ये बिंदास 265 लावा आणि निचऱ्याच्या जमिनीमध्ये 8632 लावा. 265 चांगलीच आहे, शेतकऱ्याच्या हिताची आहे. पण रिकव्हरी कमी असल्यामुळे कुठलाही साखर कारखाना, मला वाटतं शेतकरी संघटनेचे नेते बसलेले आहेत, कुठलाही साखर कारखाना, तुम्ही आंदोलन करता, तुम्हाला माहित आहे, कुठलाही साखर कारखाना म्हणतो साहेब याला लेट तोड दिली पाहिजे. का तर थोडीशी साखर कमी. मला जो 265 कळाला तो थोडक्यात सांगतो. जून जुलैला काय त्यांच्या करा, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला 265 ची लागण करा. पुढच्या वर्षी 14 महिने 15 महिने वेळ त्याला द्या आणि थंडी मिळाल्यानंतर याला जर तोड दिली, साहेब रिकव्हरी चांगली आहे, वजन पण चांगलं आहे, शेतकरी आणि कारखाना दोघाला जर जगवायचे असेल तर थंडी मिळाल्यानंतर त्याला तोड दिली पाहिजे. आणि नोव्हेंबर डिसेंबरला जर तुम्ही हा ऊस तोडला, भले 16 महिन्यात असू द्या, रिकव्हरी तुम्हाला 8.5% वरती मिळणार. म्हणून रिकव्हरी आणि उत्पादन दोन्ही गाठायचं असेल तर 265 ला थंडी मिळाल्यानंतर तोड दिली पाहिजे, 14-15 महिन्यानंतर तोड दिली पाहिजे आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये लावली पाहिजे. 265 चांगलीच आहे, बिघडलेल्या जमिनीमध्ये 265 ला पर्याय नाही. 9 ते 10 फुटापर्यंत कांडे आहेत, 20-22 कांडे आहेत, 10 महिन्याचा ऊस आहे. 12 महिन्यापर्यंत अवश्य त्या ऊसाला 28 ते 30 कांड्या जातील असा ऊस आहे. आणि माझी गॅरंटी आहे, माझंच मार्गदर्शन आहे त्या ठिकाणी, एकरामध्ये 75 ते 80 टन 12 महिन्यात. तुम्हाला 60 टन, 70 टन, 80 टन ऊसाचं उत्पादन जर पाहिजे असेल आणि उशिरा लागण करून लवकर ऊस तोडायचा असेल तर 10,000 एकला पर्याय नाही. लागणीमध्ये फुटवा कमी आहे, खोडव्यामध्ये फुटवा 1 नंबर आहे. एक लागण जास्त खोडवे घ्यायचे असतील, 12 महिन्याच्या आत ऊस तोड पाहिजे असेल, 11 महिन्यात तोड पाहिजे असेल आणि 60 टनापासून 80 टन उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही 10,000 एकर वळलं पाहिजे. क्षारयुक्त जमिनीत पण चांगला येतो, हलक्या जमिनीत पण चांगला येतो, भारी जमिनीत पण चांगला येतो. फक्त
वाईट गुण आहे. 10 महिन्यानंतर लोळतो आणि लोळणारा ऊस शेतकऱ्यांना आवडत नाही, कारखान्याला आवडत नाही, तोडणाऱ्याला आवडत नाही. पण 11 ते 12 महिने तोड होऊन सुद्धा 60 टनापासून 80 टनापर्यंत उत्पादन देत असेल तर तुम्ही 10,000 एकर वळलंच पाहिजे. आणि माझ्यासाठी 1 गुंठे 5 गुंठे 10 गुंठे लावून बघा, टनेज बघा आणि मग तुम्ही क्षेत्र वाढवा. 1 नंबर ऊसाची जात 10,000 एकर. 3 जातीचा उल्लेख मी केला, आता अजून 3 जातींचा उल्लेख मी करणार आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने काढलेल्या पीडीएन 15/012 ती सुद्धा इथं आपल्या फार्मवरती आहे. पीडीएन 15/012, पीडीएन 13/007 आणि पीडीएन 15/006 या 3 नवीन जाती प्रसारित केलेल्या गेल्या 2-3 वर्षामध्ये. त्यामध्ये पीडीएन 15/012 जो आहे तो सरळ वाढतो. माझ्या हाताची बोटं दिसतात अशी पानं सरळ असतात. कांडीवरती थोडस मेन आहे, जाडी 1 नंबर आहे, पण थोडासा फुटवा कमी. तिथे गेल्यावर लक्षात येईल. प्लॉट मध्ये गेल्या लक्षात येईल सगळ्या ऊसाचं वय एकसारखं आहे, पण फुटवा कमी दिसतो. 60-65 दिवसानंतर फुटवा निघायला चालू होतो. पण जो फुटवा निघतो त्याचं ऊसात रूपांतर होतं. वजनाला ऊस 1 नंबर आहे, लोळण्याचं प्रमाण चांगलं आहे. म्हणून 5 गुंठे 10 गुंठे अर्धा एकरावर करून बघा. पीडीएन 15/012 265 या जातीपासून तयार केलेली 15/012 सुद्धा चांगली जात आहे. 86च्या बरोबरीने रिकव्हरी आहे आणि 265च्या बरोबरीने उत्पादन. पीडीएन 15/012 86-0-32 पेक्षा रिकव्हरी चांगली देणारी, 265च्या बरोबरीने उत्पादन देणारी, दिसायला हिरवा ऊस, आपोआप पानं गळून पडतात अशी जात लावायची असेल तर पीडीएन 13/007 लावा. 13/007 आणि थोडाफार अभ्यास म्हणून पीडीएन 15/006 लावा. माझा पण त्या जातीचा अभ्यास थोडासा अजून कमी आहे, अजून मी प्लॉट बघितलेले नाहीत म्हणावशे. त्यामुळे 3 नवीन जाती थोड्या क्षेत्रावर कराव्या आणि मगाशी 3 सांगितलेल्या जाती कुठं लावायच्या मी थोडक्यात सांगितलेला. चला, ऊसाची जात कळाली, हंगाम कळाला. आता बेने निवड करायची आहे. माझं घड्याळाकडे लक्ष आहे, मी बरोबर 1 तासात संपवणार. तुम्हाला वाटत असेल हा माणूस आता कधी थांबणार, माझं घड्याळाकडे लक्ष आहे, मी बरोबर 1 तासात थांबणार आणि विषय पण पूर्ण करणार आहे. आणि आयोजकाने संधी दिला तर 5 मिनिटं मी जादा पण बोलणार आहे. कारण वक्त्याला माणसं भरपूर असले की बोलावं असं वाटतं आणि वक्ते भरपूर आहेत आणि मन लावून ऐकतायत आणि शेतकऱ्याच्या हिताचा विषय आहे. त्यामुळं विषय पूर्ण करणं पण गरजेचं आहे. आता पुढचा विषय आहे ते म्हणजे बियाणं निवड. बियाण्याची निवड करत असताना आयुष्यामध्ये 4 शब्द विसरू नका. बेण्याचा ऊस 8 ते 10 महिने वयाचा असला पाहिजे, तो जाड असला पाहिजे, तो लांब कांड्याचा असला पाहिजे आणि त्यात साखर कमी असली पाहिजे. 8 ते 10 महिने वयाचा, जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा कवळा ऊस देण्यासाठी असला पाहिजे. कारखान्याला जाणारा ऊस देण्यासाठी घेऊ नका. त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर जास्त असते, त्याच्यापासून साखरेचं पोतं तयार होतं. कवळ्या कच्च्या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असते, असा ऊस देण्यासाठी पाहिजे. बुडाकडच्या 2 कांड्या लागणीला घेऊ नका, त्यात साखर जास्त असते. 9 महिन्यात असला तरी सुद्धा. एकदम शेंड्याकडच्या 2 कांड्या लागणीला घेऊ नका. पाचट काढताना सहज पाचट निघालं ते डोळे लागण्याला घ्या. पाचट काढत असताना शेवटच्या 2 डोळ्याला नख लावायची वेळ आली ते डोळे लागण्याला घेऊ नका. उभ्या उसाला चुकून डोळे फुटलेले असतील देण्यासाठी घेऊ नका. बुडाकडच्या 3-4 कांड्यांना बऱ्याच वेळा मुळ्या फुटलेल्या असतात, मुळ्या फुटलेला ऊस देण्यासाठी घेऊ नका. कधी कधी पाऊस जास्त झाला तर तुरा लवकर येतो, तुरालेला ऊस देण्यासाठी घेऊ नका. खोडव्यामधला निडव्यामधला ऊस देण्यासाठी घेऊ नका. लोळलेला ऊस देण्यासाठी घेऊ नका. लागणीच्या ऊसामधला 8 ते 10 महिने वयाचा, जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा कवळा ऊस देण्यासाठी पाहिजे. एवढे 4 शब्द लक्षात ठेवले तरी पुरेशा आहे. नाहीतर तुकाराम महाराजांची म्हण लक्षात ठेवली तरी पुरेशा आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बियाणं चांगलं तर फळ चांगलं, हे 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवून दिलेले आहे. म्हणून लागण करताना परमेश्वराने 2 हात दिलेले आहेत. टिपरी तोडायला बसल्यानंतर 2 टन देणं, या बाजूला चांगलं देणं दिसलं पाहिजे आणि डाव्या बाजूला 1 टन खराब देणं दिसलं पाहिजे. प्रत्येक उसाच्या बुडाकडच्या 2 कांड्या खराब देणार, प्रत्येक उसाच्या शेंड्याकडच्या 2 कांड्या खराब देणार, बारीक मरकासारखा ऊस खराब देणार,
मुळे फुटलेला ऊस खराब बेना आहे, आखूड कांड्याचा ऊस खराब बेना आहे, हे सगळं या बाजूला 1 टन 1.5 टन या बाजूला दिसलं पाहिजे आणि 2 टन चांगलं बेणं या बाजूला दिसलं पाहिजे. 1 ते 1.5 टन खराब बेणं बाजूला काढणारा शेतकरी 100 टनाचा. नाहीतर सगळंच तोडायचं चालू आहे, सगळंच गाडायचं चालू आहे आणि लेबरला म्हणतो आज उरकलं पाहिजे, काही परिस्थितीमध्ये उरकलं पाहिजे. जिथं उरकलं शब्द आला तिथं टनेज 50 टनांना खाली आलं. तुम्ही समोर उभारून स्वतः तुम्ही 2 डोळ्याची 1 डोळ्याची टिपरी नवरा बायको आपण 1 एकरामध्ये 1 एकरची लागण करू शकतो. फक्त नियोजन चांगलं असलं पाहिजे. फक्त लेबर कॉन्ट्रॅक्टवर एकराला 4,000 रुपये 5,000 रुपये कसंही लावा तुडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला टनेज मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आता सांगितल्याप्रमाणे बेण्याची निवड करून लागण करणं हा एक मुद्दा महत्वाचा आहे. याला लागूनच एक मुद्दा आहे, स्वतःच बेणं स्वतः तयार करायला आपण शिकलं पाहिजे. 1 गुंठ्यावर बेणं तयार करा, पुढच्या वर्षी 1 एकराची लागण होते. 5 गुंठ्यावर बेणं तयार करा, पुढच्या वर्षी 5 एकराची लागण होते. 10 गुंठ्यावर बेणं तयार करा, पुढच्या वर्षी 10 एकराची लागण होते. अर्ध्या एकरावर बेणं तयार करा, पुढच्या वर्षी 20 एकराची लागण होते. 1 एकरावर बेणं तयार करा, पुढच्या वर्षी 40 एकराची लागण होते. पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर 9 ते 10 महिने माझ्या शेतामध्ये 1 गुंठे 5 गुंठे 10 गुंठ्यावर स्वतःच बेणं प्लॉट लागला पाहिजे. 5 वर्षात एकदा पाडेगाव किंवा VSI मधनं बेणानं बेण्यात बदल केला पाहिजे. 1 गुंठ्याचा हिशोब सांगतो लवकर लक्षात येते म्हणून. 1 गुंठ्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत टाकायचं. 1 गुंठ्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत टाकायचं. कारण बेणे प्लॉट त्या प्लॉटला पैलवान बनवायचं. गुंठ्याला 14 किलो युरिया पाहिजे, 14 किलो सुपर फॉस्फेट पाहिजे, 5 किलो पोटॅश पाहिजे. गुंठ्याला 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट आणि 5 किलो पोटॅश पाहिजे. सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला 75% आणि भरणीला 25% पाहिजे. युरिया मात्र दर महिन्याला 2 किलो. 7 महिन्यामध्ये 14 किलो युरिया संपला पाहिजे. बेण्यासाठी ऊस सोडताय त्याच्या अगोदर 1 महिना त्याला नत्र मिळाला पाहिजे. या पद्धतीनं खताचे डोस ज्यादा, सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे पाहिजे. टिपऱ्यातलं अंतर 6 इंचाच्या किंवा 9 इंचाच्या पुढे असलं पाहिजे. पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर 9 महिने बेण्याचा प्लॉट लागला पाहिजे. पुढच्या वर्षी 15 जूनला ऊस लावायचा असेल तर या वर्षी 15 ऑगस्ट 15 सप्टेंबरला बेण्याचा प्लॉट लागला पाहिजे. 1 गुंठ्याला 200 टिपरी बेणं लागतं. आपल्या शेतामध्ये फिरायचं, झाड ऊस बघायचं, शेताच्या बाहेर काढायचं, झाड आणि लांब कांड्याचा 9 महिन्याचा ऊस बेण्यासाठी लावायचा. जमलं तर 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो आणि 100 मिली फॉलिक्युअर कीटकनाशक आणि बुरशीनाशकामध्ये 10 मिनिटं बुडवून लावायचं. नियोजनबद्ध जर तुम्ही 1 गुंठे 5 गुंठे 10 गुंठ्यावर बेणं केलं आणि पुढच्या वर्षी लागण करताना तुमच्या हातामध्ये 8 ते 10 महिन्याचं कोवळं बेणं असेल तर तुम्ही निम्मी लढाई जिंकल्यासारखी आहे. ऊस शेतीमध्ये उगवण या शब्दाला खूप किंमत आहे. उगवण बिघडली, ऊस बिघडला. म्हणून 100% उगवण पाहिजे असेल तर तुमच्या हातामध्ये 8 ते 10 महिने वयाचा जाड लांब कांड्याचा कोवळा ऊस देण्यासाठी पाहिजे आणि त्यासाठी स्वतःचा बेणे प्लॉट असला पाहिजे. लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये आष्ट्याच्या बाजूला करंजवाडी नावाचं गाव आहे. सुरेश कबाडे नावाचे शेतकरी जगभर प्रसिद्ध आहे, देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी 10 गुंठे 15 गुंठ्यावरती बेण्याचा प्लॉट असतो. म्हणून ते 100 टनाच्या पुढचे मानकरी आहे. कधी जावा बेण्याचा प्लॉट सेपरेट दिसला. म्हणून आपण सुद्धा हे मुद्दे उचलले पाहिजेत, शिकले पाहिजेत, बघितले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, लिहिले पाहिजेत, तर 100 टनाच्या पुढे जाणार. चला, बेण्याचा प्लॉट लक्षात आला. आता मशागत करायची. मशागत करत असताना तुम्ही नांगरट कशी करता, कल्टिवेटर कसा मारता, रोटावेटर कसा मारता, या विषयांमध्ये मी वळणार नाही. पण 2 शब्द मला जरूर सांगायचे दौंड तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या शेतकऱ्यांना. ज्यांच्या जमिनी काळ्या आहेत, भारी आहेत, अशा जमिनीमध्ये 5 फूट अंतरावर 5 वर्षातनं एकदा, 4 वर्षातनं एकदा जमिनीच्या खालून चालणारा जो नांगर आहे त्याला सबसॉइलर म्हणतात, त्याला तळी फोडणारा नांगर म्हणतात. असा नांगर 5 वर्षातनं एकदा चालवला गेला पाहिजे. खोडवं मोडल्यानंतर डिसेंबर नंतर मे पर्यंत जमीन खाली असताना 5 फूट अंतरावर हे अवजार चालवायचा आहे. काळ्या जमिनीमध्ये चालवायचा, हलक्या जमिनीमध्ये अवजार चालवायचं नाही. शक्तिमान रोटावेटरची कंपनी आहे, त्यांच्याकडे अवजार आहे. कोल्हापूरची पॉप्युलर अवजाराची कंपनी आहे, त्यांच्याकडे अवजार आहे. अनेक कंपन्या बाजारामध्ये अवजार घेऊन आलेले आहेत. माझा हात दिसतोय असं अवजार असतं.
5 फुटावर चालवायचं असतं, 50 एचपीच्या पुढचा ट्रॅक्टर पाहिजे, 1.5 फूट 2 फूट 2.5 फूट जमिनीमध्ये जातं, जमीन फाडण्याचं काम करतं, जमीन चिरण्याचं काम करतं, जमिनीत हवा भरण्याचं काम करतं. आणि पहिल्या 1.5 फुटापर्यंत तुम्हाला खोलवर नांगरट करायची असेल तर सब सॉइलर एकमेव अवजार आहे. तुमचा सिंगल पलटी नांगर, डबल पलटी नांगर, रोटावेटर, कल्टिवेटर कुठलंच अवजार 10 इंचाच्या खाली जात नाही. म्हणून रान फाडण्यासाठी, रान चिरण्यासाठी, जमिनीमध्ये हवा भरण्यासाठी, वरच्या थरातले क्षार तळाला बसवण्यासाठी, मुळाच्या सानिध्यामध्ये हवा पाण्याचं संतुलन राखण्यासाठी 5 वर्षात एकदा सबसॉइलर चालवा. एकरी 8 ते 10 टन उत्पादनात वाढ. बाकी मशागत करताय त्या फुलामध्ये मी जाणार नाही. आणि लेवलिंग कसं करायचं थोडक्यात सांगतो. 30 ते 40 सेंटीमीटरचा उतार असला पाहिजे. 100 मीटर सरीची लांबी असेल तर या कडेपासून त्या कडेपर्यंत एवढा उतार असला पाहिजे. 100 फूट सरीची लांबी असेल तर 100 फूट सरीच्या लांबीमध्ये या कडेपासून त्या कडेपर्यंत 10 ते 12 सेंटीमीटरचा उतार असला पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उतार जर मोजायचं म्हणलं, सगळ्या रानामध्ये सऱ्या सोडलेल्या आहेत आणि पाणी 2-3 सऱ्यानं सोडलेलं आहे. पाणी न पडलं पाहिजे, पाणी न थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे असा जर उतार असेल तर तो उतार 1 नंबर. पाणी लवकर पुढे सरकत नसेल, सपाट जमीन असेल, तुम्ही बसलेली जागा अशी जमीन असेल तर ती उसाला घातक, जागा उताराची घातक. म्हणून सांगतो, पाणी ना पडलं पाहिजे, पाणी ना थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे असा उतार करण्यासाठी आयुष्यात एकदा लेवलिंग करा. आणि ड्रीप असेल तर लेवलिंग करायची गरज नाही. चला, मशागत पूर्ण झाली. आता सऱ्या सोडायच्या. सरी सोडत असताना अशी व्ही आकाराची सरी सोडू नका. सरी सोडत असताना सरीचा आकार तुमचा यू आकार असला पाहिजे. खालचा तळ रुंद असला पाहिजे. 1 फुटाचा, 1.25 फुटाचा, 1.5 फुटाचा खालचा तळ असला पाहिजे. व्ही आकाराची सरी नको आहे. सरी सोडल्यानंतर उगवून येणारा तुमचा ऊस आहे, कोंब आहे, ऊसाच्या दोन्ही बाजूला 6 इंच अंतरावर जमिनीवर खत टाकता आलं पाहिजे. अवजारानं खत माती ऍड करता आलं पाहिजे. आम्ही जर अशा सऱ्या सोडल्या, चांगली माती बोंड्याला जाते, वरंब्याला जाते आणि हार्ड जमिनीमध्ये आमच्या ऊसाची लागण होते. म्हणून सरीचा आकार यू असला पाहिजे, बोंडा थोडासा कमी असला पाहिजे आणि गादी वाप्यावर लागण केल्यासारखं सरीच लागण झाली पाहिजे. आणि नंतर खतं टाकल्यानंतर अवजारानं खतं माती ऍड केली पाहिजे आणि पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे. यासाठी सरीचा आकार रुंद असला पाहिजे. आता 2 सरीचं अंतर किती असलं पाहिजे? पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीतलं अंतर किमान 4 फूट 4.5 फूट असलं पाहिजे. ड्रीप करणारे शेतकरी 5 फूट चालेल, 5.5 फूट चालेल, 6 फूट चालेल, 7 फूट चालेल. मग असे प्रात्यक्षिक संदीप गोले साहेबांनी तयार केलेलं प्रात्यक्षिक बघून आलो. त्या ठिकाणी 4.5 फुटावर सऱ्या सोडलेल्या आहेत. 2 सऱ्या लावून 1 सरी रिकामी सोडलेली आहे. म्हणजे 4.5 बाय 9चा पट्टा केलेला आहे. पुढे गेल्यानंतर 4.5 फुटावर सरी सोडलेली दिसली. ह्या बाजूला 6 फुटावर सरी सोडलेली दिसली. जिथं ड्रीप करणार आहे तिथं 5 चालेल, 5.5 चालेल, 6 चालेल, 7 चालेल. आणि पाट पाणी असेल तर 4.5 ते 5 सुद्धा चालेल. आणि गोले साहेबांना माझं सांगणं आहे, साहेब आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये भरपूर प्रयोग घेतले. साहेब कुठे मला वाटतं माग आहे. आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये भरपूर प्रयोग घेतले. आम्हाला जोड पट्टा पद्धतीपेक्षा आम्हाला सिंगल सरी फायद्याची दिसून आली. मग 4.5 वर लावा, 5 वर लावा, 5.5 वर लावा, 6 वर लावा, 7 वर लावा. दोन्ही बाजूला एक समान सूर्यप्रकाश. 4.5 बाय 9 करतायत ती पण चांगली पद्धत आहे, कारण तिथं सुद्धा एकसारखा प्रकाश मिळतोय. मधल्या पट्ट्यामध्ये अंतरपीक घेत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, पाटानं पाणी देणारा शेतकरी मित्र 4.5 ते 5 सेवा आणि ड्रीप वाला शेतकरी 5 पासून 7 पर्यंत चालेल. आणि ज्यांचं टार्गेट 125 टनाच्या वरती आहे, 6 फूटच्या वरती सरीत अंतर जर गेलेलं असेल तर त्या ठिकाणी ऊसाच्या दोन्ही बाजूला ड्रीपच्या लागा टाकल्या तरी तुमचं नुकसान नाही, फायद्यात आहे. एकदा ड्रीपचा खर्च होणार आहे, पण दोन्ही बाजूला समान पाणी, समान खतं, त्यामुळे ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादन वाढतं. म्हणून माझा अनुभव सांगतो की 6 फुटाच्या पुढे असेल तर डबल लॅटरल आणि 5 फुटापर्यंत असेल तर सिंगल लॅटरल ही पद्धत सुद्धा उत्तम आहे. 5.5 फूट सुद्धा सिंगल लॅटरल उत्तम आहे. सरीचं अंतर का वाढलं पाहिजे? उल्लेख करतो, वेळ कमी होत राहिलेला. छोट्या ट्रॅक्टरनं मशागत करतायत. ऊसाच्या दोन्ही बाजूला सूर्यप्रकाश चांगला मिळतो. हार्वेस्टरनं ऊसाची तोडणी करता येते. ऊसामध्ये एखादं आंतरपीक घेता येतं. खोडव्यामध्ये पाचडाचं आच्छादन करता येतं.
ठिबक सिंचनाचा खर्च कमी करता येतो. हे सगळे फायदे जर घ्यायचे असतील तर तुम्हाला सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे पाहिजे. आणि सगळ्यात मेन फायदा कुठला असेल तर सूर्यप्रकाश. माझ्या हात म्हणजे पानं समजा. या पानावर जेवढा जास्त सूर्यप्रकाश, जेवढी पानं लांब, जेवढी पानं रुंद, जेवढी पानं हिरवीगार, तेवढं प्रकाश संश्लेषण जास्त. पानामध्ये साखर तयार करण्याची क्रिया जास्त आणि ती साखर कांडी साठवल्यामुळे ऊसाची जाडी 13 अंतर जास्त. आम्ही काहीच करत नाही. आम्ही फक्त ऊस लावायचं काम करतो, पाणी देण्याचं काम करतो. खऱ्या अर्थानं सूर्यनारायण काम करतो. सूर्यनारायणाचं दर्शन पानावर जास्त व्हावं म्हणून सरीतलं अंतर वाढवा. खोडव्यामध्ये पाचट ठेवायचं आहे म्हणून सरीतलं अंतर वाढवा. ठिबक सिंचनानं शेती करायची आहे, थेंबाथेंबानं पाण्याने ग्रॅमनं खतं करायची आहेत म्हणून सरीतलं अंतर वाढवा. छोट्या ट्रॅक्टरनं शेती करायची आहे म्हणून सरीतलं अंतर वाढवा. हार्वेस्टरनं ऊस तोडावं लागणार आहे म्हणून सरीतलं अंतर वाढवा. तुम्हाला किती जणांना माहित आहे मला माहित नाही. मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असतो. कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचा मांजरा सहकारी साखर कारखाना गेली 2 वर्ष झालं 100% हार्वेस्टरवर ऊस तोडतो आलाय. एकही लेबर टोळी नाही. काळ बदललेला आहे. तुम्हाला सुद्धा बदलावं लागणार आहे. हार्वेस्टरनं ऊस तोडावं लागणार आहे. मानसिकता ठेवावी लागणार आहे. म्हणून हे सगळे फायदे आता सांगितलेले डोळ्यासमोर ठेवून सरीतलं अंतर वाढवा, ऊसाचं उत्पादन वाढवा. 4.5 फुटापासून 7 फुटापर्यंत अंतर लक्षात आलं. पण अंतर वाढवत असताना एक मुद्दा शिकला पाहिजे. ऊसाची संख्या भरणीच्या वेळी एकरामध्ये 60,000 आणि तोडणीच्या वेळी एकरामध्ये 40 ते 45,000 ऊसाची संख्या ठेवण्याचं शास्त्र ज्यांना जमलं त्यांनी सरीतलं अंतर किती वाढवावं. पण ज्यांना भाषण ऐकून त्यांनी केवळ सरीतलं अंतर वाढवलंय आणि एकरामध्ये तोडणीच्या वेळी 40,000-30,000 ऊस मिळाले, 25,000 ऊस मिळाले, त्यांचं गणित चुकलं समजायला हरकत नाही. सरीमधलं अंतर 4.5 असेल तर 10 फुटामध्ये तुमच्या 55 ते 60 ऊस असले पाहिजे. आपला आकडा लक्षात ठेवा. ज्यांचं सरीतलं अंतर 4.5 आहे त्यांच्या 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस असले पाहिजे. ज्यांचं सरीतलं अंतर 5 आहे तिथं 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस असले पाहिजे. ज्यांचं सरीतलं अंतर 5.5 आहे 10 फुटामध्ये 70 ते 75 ऊस असले पाहिजे. ज्यांचं सरीतलं अंतर 6 आहे 10 फुटामध्ये 75 ते 80 ऊस असले पाहिजे. ज्यांचं सरीतलं अंतर 7 आहे 10 फुटामध्ये 95 ते 100 ऊस असले पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे 10 फुटामधली ऊसाची संख्या, ऊसाचं वय 2.5 महिने, 3 महिने, 3.5 महिने वय असताना भरणीला ऊस येतो तोपर्यंत आता सांगितलेली संख्या जर मिळत असेल तर तुमचं गणित बरोबर चाललेलं आहे. उदाहरणार्थ तुमचे बसलेलं शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊ. तुमचं सरीतलं अंतर किती आहे? किती? 4.5. तुमचं जर सरीतलं अंतर 4.5 असेल तर तुमच्या 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस पाहिजेत. कुठेतरी लिहून ठेवा. 55 ते 60 ऊस कधी मोजायचे? ऊसाचं वय 2 महिने असताना एकदा ऊस मोजा 10 फुटात. एका एकरमध्ये 5 ठिकाणी मोजा. 2.5 महिन्याचं वय झालं 10 फुटात परत ऊस मोजा. 3 महिने झाले परत एकदा मोजा. 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने 10 फुटात 5 ठिकाणी ऊस मोजा. आणि आता सांगितलेली संख्या ज्या दिवशी मिळेल, बघा माझ्या बोटाकडे सरीमध्ये ऊस आहे, मधला बोंडा आहे. 10 फुटामध्ये 55-60 ऊस मिळाले. 90वा दिवस असेल, 100वा दिवस असेल, खताचा डोस जो काय असेल मी नंतर बोलणार आहे. खताचा डोस टाका, बोंड्यावरती रोटावेटर मारा आणि 3.5-4 महिने झाल्यानंतर परत एकदा 10 फुटात ऊस मोजा. आणि माझ्या हाताकडे बघा, अशी भर लावा. वरती 1 ते 1.5 फुटाचा टॉप तयार झाला पाहिजे. केळीच्या बुडाला भर लावतात अशी भर लागली पाहिजे. या पद्धतीनं भर लावा आणि 10 फुटात 55 ते 60 ऊस मिळतील. भोंड्याच्या वर राहणार आहे त्या दिवशी भर लावा. म्हणजेच आता सांगितलेली संख्या 10 फुटात 55 ते 60 याचा अर्थ भरलेला गोबळ मनानं तुमच्या शेतामध्ये 60,000च्या आसपास ऊस आहे. तोडणी होईपर्यंत 10-15,000 ऊस मरतात. नैसर्गिक आहे. ज्याला सूर्यप्रकाश मिळाला तेच ऊस वरती गेले, ज्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही ते खाऊन पिऊन गेले. म्हणून भरणीनंतर तोडणीच्या वेळी आपल्याला 10 फुटामध्ये 45 ते 50 जर ऊस मिळाले, तोडणीच्या वेळी म्हणतोय 45 ते 50 10 फुटात ऊस मिळाले तरी आपलं गणित बरोबर आहे. म्हणून ज्यांना ऊस संख्या नियोजन विषय कळाला ते यशस्वी झाले आणि ज्यांना ऊस संख्या विषय कळाला नाही ते अपयशी झाले, कारण अभ्यास कच्चा पडला. 1 चौरस फुटात 1 ऊस, 1 चौरस फुटामध्ये 1 ऊस, एका एकरमध्ये 43,560 चौरस फूट क्षेत्रफळ आहे. 33 फूट वय 33 फुटाचा 1 गुंठा आहे. 1089
चौरस फूट झालं. एका गुंठ्यामध्ये ढोबळ मनानं 1000 ते 1100 ऊस पाहिजे. एकरामध्ये तोडणीच्या वेळी 40 ते 44,000 ऊस पाहिजे. 40,000 ऊस, प्रत्येक ऊसाचं वजन 1 किलो एकरी 40 टन. 40,000 ऊस, प्रत्येक ऊसाचं वजन 1.5 किलो एकरात 60 टन. 40,000 ऊस, प्रत्येक ऊसाचं वजन 2 किलो एकरात 80 टन. 40,000 ऊस, प्रत्येक ऊसाचं वजन 2.5 किलो एकरात 100 टन. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच शिकायचं आहे. एकरात 40,000 ऊस निर्माण करायचे आहे आणि प्रत्येक ऊसाचं वजन 2.5 ते 3 किलो झालं पाहिजे. यासाठी कधी लावला पाहिजे, कोणत्या जातीचा लावला पाहिजे, सरीतलं अंतर काय असलं पाहिजे, टिपरातलं रोपातलं अंतर काय असलं पाहिजे, खताचे डोस काय दिले पाहिजे, हे ज्यांना जमलं ते 100 टनाच्या वर गेले. चला, ऊस संख्या नियोजन लक्षात आलं. सरीतलं अंतर वाढलं. आता टिपरातलं अंतर 2 डोळा लावणार असाल तर 6 इंच, 9 इंच, 12 इंच. अजूनही मनामधली भीती गेलेली नसेल तर टक्कर चालेल. आणि अजूनही आमच्याकडे सवाई दिडकीने लागण करणार असेल त्यांनी ऊस लावू नये असं म्हणलं तर अवघड ठरणार. थोडं राग आला तरी चालेल. सवाई नको, दिडकी नको, टक्कर चालेल. 4 इंच चालेल, 6 इंच चालेल, 8 इंच चालेल, 9 इंच चालेल, 12 इंच चालेल. अहो, सोनीला कारखान्यावरती जगन्नाथ भगत नावाचे शेतकरी आहेत, वय 76 आहे. सरीतलं अंतर 4.5 ते 5 फूट असतं. 2 डोळ्याच्या टिपरामधलं अंतर 1.5 फूट असतं. लागणीला एकरामध्ये 117 टन आणि खोडव्यामध्ये 110 टन. 2 वर्षापूर्वी वसंतदादा शिवनिष्ठूचा त्यांना ऊसभूषण पुरस्कार देण्यात आलेला. खोडव्यामध्ये 110 टन आणि 2 टिपरातलं अंतर 1.5 फूट. 2 डोळा पद्धत एकरी 2 टन बियाणं भरपूर झालं. टिपरांच्या भाषेमध्ये 8 ते 10,000 टिपरी भरपूर झाल्या. बसलेल्यामध्ये काही तरुण आहेत, त्यांना वाटलं मला 1 डोळा लावायचा. डोळा ते डोळा अंतर 1.5 फूट, 2.25 फूट, 2 फूट. एका एकरला 1 टन बियाणं. टिपरांच्या भाषेमध्ये 6 ते 7,000 टिपरी किंवा 6 ते 7,000 डोळे. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी 1 डोळा. पण अभ्यास कसा असला पाहिजे? 1 डोळ्याचा टिपरात तोडताना डोळ्याच्या वर 25% आणि डोळ्याच्या खाली 75% असं टिपरं तोडलं पाहिजे. वरती 2 बोट आणि खाली 4 बोट. कारण डोळ्याच्या खालच्या भागातून अन्न मिळतं डोळा उगवण्यासाठी. टिपरा सरीमध्ये टाकताना डोळा वर झाला पाहिजे किंवा बाजूला आला पाहिजे. डोळा खाली गेला नाही पाहिजे. टिपरावर 2 किंवा 3 बोट माती पडली पाहिजे. लागण करताना प्रत्येक 5व्या सरीच्या बोटाला 1 डोळ्याची टिपरी जादा लावल्या पाहिजे. 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर जादा लावलेल्या डोळ्यापासून नांग्या किंवा तुटा भरल्या पाहिजे. 60-65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाको मोडला पाहिजे. हे ज्यांना कळालं त्यांनी 1 डोळा करावा. सोप्या भाषेमध्ये दररोज शेतामध्ये जाणाराने, उसाशी बोलणाराने, उसाशी गप्पा मारणाराने 1 डोळा करावा. 3-4 दिवसाने चक्कर होत असेल तर 2 डोळा करावा. पुण्यात येऊन शेती होत असेल तर दिडकीने लागण करावी. पुणेवाले, आम्ही पुणेवाले जर पुण्यात येऊन शेती करत असेल तर दिडकीने लागण करावी. दररोज लक्ष काही देऊ शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही जेवढी काळजी घ्याल अंतर वाढवाल त्या दिवसाला दाढी जास्त. आणि रोपाची लागण करणार असाल तर 2 रोपांमधलं अंतर 1.5 फूट, 2.25 फूट, 2 फूट अंतर असलं पाहिजे. माफ करा, म्हटलं मला कुठल्याही नर्सरीवाल्यावरती अन्याय करायचा नाही. परंतु नर्सरीवाल्यांच्याकडे रोपं घेत असताना त्याला एकच विनंती करा, बाबा रे 25 पैसे जादा घे, पण 42च्या किंवा 60च्या कपामध्ये रोपं तयार करून दे. 72च्या कपामध्ये रोपं मला नको असं म्हणायला शिकलं पाहिजे. 42चा किंवा 60चा कप असेल, हा डोळा मध्ये डोळा आहे, या बाजूला 1 इंच आणि या बाजूला 1 इंच, 2 टिपराचं 2 इंचाचं कांड त्या छिद्रामध्ये बसलं पाहिजे. लागण झाल्यानंतर, रोप लावल्यानंतर 20 दिवस, 22 दिवस, 25 दिवस, 28 दिवस 3 पानावरचं रोप असताना शेतात लावलं गेलं पाहिजे. हे सगळं ज्याला माहित आहे तिथं रोप यशस्वी. तुम्हाला नर्सरीवाला सांगणार साहेब 25 दिवसाचा आहे, खालची पानं कट केलेली असणार, 40, 45, 50 दिवसाचं रोप असणार. ते लावल्यानंतर तुम्हाला महिनाभर जर तिथे स्वतःला जगायला वेळ घेत असेल, नवीन पान जन्माला घालायला 1 महिना वेळ घेत असेल तर तुमचं गणित चुकलं. म्हणून नर्सरीवाल्याची मैत्री करा, त्यांचं काय चाललंय बारीक लक्ष द्या आणि तुमच्या समोर कांडीच्या छिद्रामध्ये टाका, त्या ट्रे मध्ये टाका आणि 25 दिवसाचं 3 पानावरचं कोवळं रोप शेतामध्ये लावा आणि 2.25 ते 2 फुटावर रोप लावा. 1 नंबर. नसेल तर 1 मीटर रुंदी ठेवा, उंची थोडीशी 1-1.5 फूट करा आणि गादी वापा तयार करा. त्या गादी वापरावरती रोप तयार करा. मोकळी युरियाची पोती टाका, त्याच्यावरती 4 बोट माती टाका, त्याच्यावर गांडूळ खत थोडं टाका, वळीने टिपरी ठेवा, डोळा वरती
वरती करा, त्याच्यावरती परत 2 बोटं मातीने झाका आणि झारीला हलका पाणी द्या. जमलं तर प्लॅस्टिकच्या कागदाने 8 दिवस झाकून ठेवा. तुम्हाला 22 दिवसामध्ये 1 नंबरची रोपं तयार. आणि स्वतः केलेले असल्यामुळे निवड कृषी क्षेत्रामध्ये लागण करू शकता. स्वतः नर्सरीमध्ये रोपं तयार केली गाजेवाप्यावरती 50 पैशामध्ये 75 पैशामध्ये 1 रोप तयार झालं. नर्सरी मधनं विकत आणणे 2 रुपये ते 2.5 रुपये खर्च. आणि स्वतः टिपणी जर तुम्ही ट्रे मध्ये टाकली तर 1 रुपये खर्च. म्हणून येणाऱ्या काळामध्ये स्वतः रोपं तयार करून लागण करता येईल कसं यावरती जोर द्या. सरासरीतलं अंतर वाढलं, टिपरातलं अंतर वाढलं. मला दिलेला वेळ बरोबर संपलेला आहे. आता वने साहेब म्हणत असतील आता हा बाबा कधी थांबला. साहेब विषय माझा मोठा असल्यामुळं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये 5 दिवस ट्रेनिंगला घेतात. मी 1 तासात विषयाची मांडणी करतो, त्यामुळे तुमची परवानगी 10 मिनिटाची मागून विषय कंटिन्यू करतो. चालेल? कारण दुसऱ्या वक्त्यावर अन्याय करत असताना काय वेदना होतात हे त्या वक्त्यालाच माहित असतं. ते तुम्हाला नाही कळणार. 2 वक्त्यामधला संभाषण आहे, आतमध्ये वेदना होत असतात दुसऱ्या व्यक्तीला. त्यामुळे त्यांची परवानगी काढून 10 मिनिटं वेळ काढतो आणि तुम्हाला खत व्यवस्थापन हा विषय सांगतो आणि मग थांबतो. खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन. खत व्यवस्थापनाचा टॉपिक तुमच्या समोर मी मांडणार आहे. त्यामधलं एक टॉपिक मी ऑलरेडी पूर्ण केलेला. माझ्या बोटाकडे बघा, 3 शब्द मी सांगणार आहे. सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि जैविक खत. त्यापैकी सेंद्रिय खताविषयी माहिती मी सांगितलेली आहे. मग शेण खताविषयी सांगितले, कारखान्याच्या कंपोस्ट खताविषयी सांगितली, कोंबडी खताविषयी सांगितली, ताग यांच्याविषयी सांगितले. त्याविषयी मी आता परत बोलणार नाही. 2 खतं राहिली, एक रासायनिक आणि दुसरं जैविक. रासायनिक खतं आणि जैविक खतं आणि सेंद्रिय खतं याचा समतोल पाहिजे. समतोल म्हणजे काय? जेवायला बसल्यानंतर जेवणाच्या ताटामध्ये भाकरी पण पाहिजे किंवा चपाती पाहिजे, थोडीशी एक सुकी भाजी पाहिजे, थोडासा भात पाहिजे, कुठल्याही डाळीचे वरण पाहिजे, त्या वरणावर 1 चमचा तूप पाहिजे आणि जेवणाच्या ताटामध्ये चव लागावी म्हणून लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, मीठ पाहिजे, दह्याची वाटी पाहिजे, शेंगदाण्याची चटणी पाहिजे, थोडा मिरचीचा ठेचा पाहिजे. त्याच्या जोडीला थोडा मिरचीच्या ठेच्याबरोबर दही असेल तर अजून उत्तम. आणि सगळं जेवण झाल्यानंतर गुळाचा खडा पाहिजे. आपल्या ताटामध्ये 8 ते 10 पदार्थ आहेत. यापैकी शेतकरी बांधव म्हणतो, साहेब रस्सा आणि भाकरी चुरून खाल्ल्यानंतर पोट भरत असताना एवढं लांब लचक लेक्चर द्यायची गरज काय? जेवणाच्या ताटामध्ये घरच्या भगिनीनं स्वयंपाक करत असताना मीठ टाकलेलं नाही. मीठ नसेल तर जेवण आळणी झालं, मीठ जादा झालं तर जेवण खारट झालं. मीठ मात्र लागतं. तसं तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतातच. मग त्यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, कॉपर आहे. हे सूक्ष्म अन्नद्रव्ये लागलेलं 10 किलो आणि भरलेला 10 किलो लागतातच. जसं मिठाला महत्व. जेवणाच्या ताटामध्ये दह्याची वाटी का पाहिजे? दही खाल्ल्यानंतर आमच्या पोटामध्ये त्या बॅक्टेरिया जाणार. बॅक्टेरिया गेल्यानंतर पोटामधलं अन्नाचं पचन करणार. म्हणून डॉक्टर सुद्धा म्हणतात उन्हाळ्यामध्ये ताक प्या, मट्टा प्या, दही खा. कारण पोटामध्ये जीवाणूंची, बॅक्टेरियाची संख्या वाढली पाहिजे. तसं आमच्या जमिनीमध्ये खतं ही टाकली, ती टाकली, किती टाकले त्याला महत्व नाही. टाकलेली खतं पिकाने किती घेतली याला महत्व आहे. म्हणून जीवाणू खताला महत्व आहे. बरोबर आहे? म्हणून आता मी जी माणसाची ऊसाची थाळी सांगितली तशी ऊसाची थाळी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यामध्ये रासायनिक खतं टाकत असताना पिकाला 100 टनाच्या पुढचं जर उत्पादन काढायचं असेल तर 4-5 वर्षात एकदा मातीचं परीक्षण करा. नंतर स्फोरक, पालाच तपासा, पीएच तपासा, ऑर्गॅनिक कार्बन लेवल बघा, चुनखड बघा किती आहे. ढोबळ मनानं मातीचं परीक्षण केलेलं नाही. ढोबळ मनानं 100 टनाच्या वर ऊस काढायचा असेल तर किमान 1 एकरला 200 किलो नत्र लागतो, 100 किलो स्फुरद लागतो आणि 120 किलो पालाश लागतो. 200, 100, 120 कदाचित आकडे थोडेफार मागं पुढे होते. 200, 100, 120 या सूत्रामध्ये बसून खतं टाकत असताना तुमच्या जमिनीमध्ये कोणतं खत टाकावं हे तुम्हाला त्याचा अंदाज आला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्या जमिनीचा पीएच जास्त आहे, 8.25, 8.5 पीएच गेलेला आहे. कमी पीएच असणारं उदाहरणार्थ महाजनचं 24-24-0 सारखं खत टाकलं पाहिजे. 3.75 पीएच आहे. आता उदाहरणार्थ महाजन 24-24-0 जर टाकणार असाल आणि 200, 100, 120 या सूत्रामध्ये बसवणार असाल तर लागणीला 2 पोती 24-24-0 अर्ध पोतं पोटॅश. लागणीला 2 पोती 24-24-0 अर्ध पोतं पोटॅश. अशा जमिनीमध्ये फॉस्फरस कमी पडतो म्हणून 1 बॅग डीईपी किंवा 2 बॅग सुपर फॉस्फेट. 2 महिन्याचा ऊस झाला, फुटवा निघत असताना 2 बॅग 24-24-0 अर्ध बॅग पोटॅश.
90 दिवसाचा ऊस असताना एक बॅग 24-24 झिरो आणि अर्धी बॅग पोटॅश. भरणी करत असताना 3 बॅग 24-24 झिरो आणि 1 बॅग पोटॅश. एकूण 8 बॅग 24-24 झिरोच्या झाल्या. बघा 24-24 झिरोच्या 8 बॅगा झाल्या. लागणीला 2, बाळभरणीला 2, 90 दिवसाला 1 आणि भरणीला 3. 8 बॅगा 24-24 झिरो झालं आणि साधारणपणे 2.5 ते 3 बॅगा पोटॅश झाला. आता 24-24 झिरो मधला पहिला 24 आहे तो मात्र कमी पडला. म्हणून लागण झाल्यानंतर एकराला 1 पोते युरिया पाहिजे. उगवण झाल्यावर 2 महिन्याचा ऊस असताना फुटवा निघत असताना 1.5 ते 2 पोते युरिया पाहिजे. 90 दिवसाचा ऊस असताना कांडी निघत असताना 1 पोते युरिया पाहिजे. आणि 4 महिन्याच्या ऊसाला भर लावत असताना 1.5 ते 2 पोते युरिया पाहिजे. ढोबळ मनानं 5 पोती युरिया, 8 पोती 24-24 झिरो आणि भरणीनंतर 1 ते 1.5 पोता. परत तुम्ही ज्यावेळी पावसाळी डोस टाकता त्यावेळी एखादं पोतं पोटॅश, असं 4 पोती पोटॅश, 8 पोती 24-24 झिरो आणि 5 पोती युरिया असा जो डोस टाकला तर 200, 100, 120 सूत्रामध्ये बसवता येतो. जर तुम्ही 10-26-26 टाकणार असाल तर लागणीला 3 10-26, बाळ भरणीला 2 10-26, मोठ्या भरणीला 3 पोती 10-26-26, 8 पोती 10-26-26, 5 पोती युरिया, 2 ते 3 पोती अमोनियम सल्फेट असाही डोस तयार करता येईल. जर तुम्ही डीएपी टाकणार असाल तर लागणीला 2 डीएपी, बाळ भरणीला 1 डीएपी, मोठ्या भरणीला 2 डीएपी. डीएपी सोबत लागणीला 1 पोतं, बाळ भरणीला 1 पोतं, मोठ्या भरणीला 1 पोतं, भरणीनंतर 1 पोतं. 4 पोटॅश, 5 डीएपी, 5 पोती युरिया आणि 2 ते 3 पोती अमोनियम सल्फेट हा 100 टनाचा डोस ठरवता येईल. असं उदाहरण म्हणून मी सांगितलं. यापैकी कुठलंही खत टाकत असताना 200, 100, 120 या सूत्रामध्ये बसवून खतं टाकायला आपल्याला शिकावं लागेल. चला थोडक्यात एनपीके लक्षात आलं. आता दुय्यम अन्नद्रव्य, तुम्हाला दुय्यम अन्नद्रव्य स्वतंत्र टाकायचे असते तर लागणीला 10 ते 15 किलो गंधक, बाळ भरणीला 10 किलो गंधक आणि मोठ्या भरणीला 10 ते 15 किलो गंधक, किमान 25 ते 30 किलो गंधक घ्यायला पाहिजे. लागणीला 10 ते 15 किलो गंधक, बाळ भरणीला 10 किलो लागणीला 10 ते 15 किलो मॅग्नेशियम, बाळ भरणीला 10 किलो मॅग्नेशियम आणि मोठी भरणी करत असताना 10 किलो मॅग्नेशियम, किमान 30 ते 40 किलो मॅग्नेशियम सल्फेट गेलं पाहिजे. आणि तुम्हाला गंधक आणि मॅग्नेशियम सल्फेट नको असेल बाजारामध्ये, मला कुठल्याही कंपनीचा प्रचार करायचा नाही पण चांगला आहे ते सांगितलं पण पाहिजे. बाजारामध्ये आयसीएल कंपनी आहे, आयपीएल कंपनी आहे. आयसीएल म्हणजे इस्रायल केमिकल्स लिमिटेड, आयपीएल म्हणजे इंडियन पोटॅश लिमिटेड. आयसीएल किंवा आयपीएल कंपनीचं जर तुम्हाला पॉलिसल्फेट घ्यायचं असेल, पॉलिसल्फेट त्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, पोटॅश आहे, 4 कंटेंट आहे. पीएच 7 आहे, न्यूट्रल पीएच आहे आणि नॅचरल खत आहे. समुद्रामधनं 500 फुटामधनं बाहेर काढलेली पावडर आहे, त्यामध्ये 4 घटक आहे. आणि हे टाकणार असाल तर लागणीला 25 किलो पॉलिसल्फेट, बाळ भरणीला 25 किलो पॉलिसल्फेट आणि 4 महिन्याच्या उसाला भर लावताना 50 किलो पॉलिसल्फेट, 100 किलो पॉलिसल्फेट टाकू शकता. नसेल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे 25 ते 30 किलो गंधक आणि 25 ते 30 किलो मॅग्नेशियम. याच्या जोडीला कुठलीही कंपनी घ्या, एक मायक्रोन्यूट्रिएंट टाका. लागणीला 10 किलो आणि भरणीला 10 किलो टाकण्याऐवजी लागणीला आणि भरणीला त्यामध्ये फॉस्फरस आहे, फॉस्फरस बरोबर मायक्रोन्यूट्रिएंट टाकू नये. ज्याच्यामध्ये फेरस आणि झिंक आहे. 30 दिवसाचा ऊस असताना 10 किलो मायक्रोन्यूट्रिएंट आणि 90 दिवसाचा ऊस असताना मायक्रोन्यूट्रिएंट, जो युरिया टाकताय त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो टाका. तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या भागात मिळत असेल तर लागणीला 1 पोतं आणि भरणीला 1 पोतं सिलिकॉन टाका. सिलिकॉन मिळत नसेल तर कारखान्यामध्ये जी बॉयलर दिसते त्या बॉयलरच्या खाली पडणारी राख आहे, लागणीला 500 किलो आणि भरणीला 500 किलो राख टाका. त्यामध्ये सिलिकॉन आहे, पोटॅश आहे. तुम्हाला जर मिळालं पेंडयुक्त खत, ग्रीन ॲडव्हेट सारखं पेंडयुक्त खत मिळत असेल, लागणीला 3 पोती, बाळ भरणीला 2 पोती, मोठ्या भरणीला 3 पोती ग्रीन ॲडव्हेट सारखं पेंडयुक्त खत टाका. या ठिकाणी अनेक जीवाणूच्या कंपन्या आहेत. जीवाणू खताचं मायक्रोराजा त्यामधलं महत्वाचं आहे. मायक्रोराजा चांगला मिळत असेल तर लागणीला 5 किलो, बाळ भरणीला 5 किलो, मोठ्या भरणीला 5 किलो मायक्रोराजा टाका. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आता सांगितलेले सगळे घटक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही खताचा डोस बनवा आणि माझ्या बोटाकडे बघा. लागणीपासून भरणीपर्यंत 5 वेळा खत टाका. पहिला डोस लागणीला पडला पाहिजे, 1 महिन्याच्या उसाला बारका डोस पडला पाहिजे, 2 महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना चांगला डोस पडला पाहिजे, 90 दिवसाच्या उसाला कांडे निघत असताना बारका डोस पडला पाहिजे, 4 महिन्याच्या उसाला भर लावताना शेवटचा डोस पडला पाहिजे. 4 महिन्यामध्ये 5 वेळा पाठ पाण्याच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खत गेलं पाहिजे. खत टाकत असताना शेण खतामध्ये मिसळून टाकलं पाहिजे किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून टाकलं पाहिजे. 100% मॅग्नेशियम सल्फेट ड्रीप मधनं देता येतं. जी तुम्ही जमिनीत खतं टाकताय तीच तुम्ही ड्रीप मधनं द्यायची.
फक्त पी असणारं खत, उदाहरणार्थ डीएपी, लागणीला 1.5 पोतं आणि भरणीला 1.5 पोतं डीएपी असेल, किंवा लागणीला 3 पोती सुपर फॉस्फेट आणि भरणीला 3 पोती सुपर फॉस्फेट असेल, एवढीच खतं जमिनीत टाकायची. लागण झाल्यानंतर 15 दिवसानंतर ड्रिपनं खतं चालू करायची. आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 8 महिन्यामध्ये 32 वेळा किंवा 10 महिन्यामध्ये 40 वेळा ड्रिपनं खतं देता येतात. शेतकरी बंधूंनो, थेंबा थेंबानं पाणी द्या आणि ग्रॅमनं खतं द्या. आता मी शेड्यूल सांगू शकतो, पण बराच वेळ झालेला असल्यामुळं मी थोडक्यात थंब रूल प्रमाणे तुम्हाला खतं सांगितलं आणि त्याच्या जोडीला जीवाणूची जोड द्या. मग वसंतदादा शिवनिष्ठूचे जीवाणू असतील, आमच्या गोले साहेबांच्याकडचे जीवाणू असतील, इथला एखादा स्टॉल असेल, अनेक कंपन्या तुमच्याकडे बाजारामध्ये आहेत, त्यामध्ये जीवाणू चांगली बघा, निरखून बघा आणि लागण झाल्यावर 21 दिवसांनी एकदा आणि मोठी भरणी झाल्यावर एकदा 21 दिवसांनी बघा. 2 वेळा जीवाणूची आळवणी करायला विसरू नका. चला, खत व्यवस्थापन झालं. आता जाता जाता उल्लेख करतो तण नियंत्रण कसं करायचं. लागण झाल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर पहिल्या 48 तासामध्ये तणनाशक मारायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली गोल नावाचं तणनाशक मारायचं. कांद्याला पण चालतं. पहिल्या 48 तासात 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली गोल. हे नाही जमलं, लागण झालेले पहिलं पाणी दिलं, दुसरं पाणी दिलं, पहिल्या 10 दिवसाच्या आत ऊस उगवला नाही, तण उगवलं नाही, अशा वेळी तणनाशक मारायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 ग्रॅम मेट्रिबिजिन कंटेंट असणारं, मग शेनकोर असेल, टाटा मेट्री असेल, डिझायर असेल, आयमॅक्स असेल, बेंजी असेल, बॅरियर असेल, यापैकी कुठलं पण तणनाशक द्या ज्याच्यामध्ये मेट्रिबिजिन. तण नसताना तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यात हुशार. आणि तुम्हाला स्वस्तामधलं तणनाशक मारायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो अट्रेजिन कंटेंट असणारं, मग अट्रेजिन असेल, अट्रासान असेल, अट्रा टॉप असेल, फुस्ट असेल, यापैकी कुठलंही तणनाशक घ्या. तण नसताना तणनाशकाची फवारणी करायला शिकले पाहिजे. पहिल्या 10 दिवसामध्ये पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी ऊस उगवलेला नाही आणि तण उगवलेला नाही, अशा वेळी तणनाशक मारा. हे जमलं नाही. लागण झालेले आहे, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, बारीक टिकली दिसायला लागली, 3 पानावर 4 पानावर तण दिसायला लागलं. त्यावेळी जर तणनाशक मारणार असाल तर 200 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 ग्रॅम मेट्रिबिजिन कंटेंट असणारं आता सांगितल्यापैकी एक तणनाशक घ्या. त्यामध्ये 1 लिटर 2,4-D मिसळा. शेजारी द्राक्षाची बाग असेल तर 2,4-D चालत नाही, टोमॅटोची शेती असेल तर 2,4-D चालत नाही, कांदा असेल तर 2,4-D चालत नाही, ऊस असेल तर 2,4-D अधिक मेट्रिबिजिन कंटेंट. मग शेनकॉर, टाटा मेट्री, डिझायर, आयमॅक्स, बेंजी यापैकी तणनाशक घ्या. समजा हे नाही जमलं तर बाजारामध्ये कॅलरी शेक्टर नावाचं एक तणनाशक आलेलं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 1400 मिली हे मारू शकता. पंपाला 110 मिली. हे पण नाही मिळालं. 200 लिटर पाण्यामध्ये, माफ करा, 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम टायझोम नावाचं एक तणनाशक आलेलं आहे. त्यामध्ये लावाळा मारायचा हॅलोसल्फेरॉन मिथाइल आहे. त्यामध्ये 50% मेट्रिबिजिन आहे. नंतर 1 बॉटल फ्री देतात, त्यामध्ये 2,4-D आहे. तुम्हाला टायझोम वापरायचं असेल तर 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम 3 घटक असणारं तणनाशक हे वापरू शकता. तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये 1200 ग्रॅम युपीएल कंपनीचं ट्रिस्केल वापरू शकता. त्यामध्ये मेट्रिबिजिन आहे, 2,4-D आहे, अजून एक इथाईल नावाचा घटक आहे. 3 कंटेंट असणारं ट्रिस्केल वापरायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 1200 ग्रॅम तण दिसत असताना मारा. लहान ऊसामध्ये तमर तणनाशक वापरू नका. लहान ऊसामध्ये तमर तणनाशक वापरू नका. 10,001 मध्ये, 8,005 मध्ये अजिबात तमर चालत नाही. 60-70 दिवसाच्या पुढचा ऊस आहे, बाहेर तोंडाला मारायचं असेल तर तमर या तणनाशकाचा वापर करा. 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो तमर अधिक 1 लिटर टोफोडे. शेतकरी बंधूंनो, जाता जाता मी एवढंच सांगेन, तण नसताना किंवा तण दिसत असताना पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी तणनाशक मारायला विसरू नका. तणनाशकामध्ये चुका चालत नाही. लावाळा मारायचा असेल तर धानुकाचं शेंपरा नावाचं एक तणनाशक आहे. पंपाला 3.6 ग्रॅम जमिनीत गरगरीत ओल असताना शेंपरा मारू शकता आणि 20-25 दिवस ओल टिकवावं लागेल तर तुम्हाला 60-70%, 80% लावाळा मेलेला दिसेल. शेतकरी बंधूंनो, अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत. अभ्यास करा आणि वेळेवर तणनाशक मारा. बोलण्यासारखं भरपूर आहे. सांगितलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटं मी ज्यादा बोललेला आहे. पुढच्या वक्त्यांना अजून बोलायचं आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आलेला उखाडा भरपूर असल्यामुळे आपण सुद्धा सगळेजण पाणी मागत आहात. माझाही हा घाम भरपूर निघालेला तुमच्या लक्षात आलेला असेल. आता या ठिकाणी थांबत असताना फक्त एवढंच मी सांगणार आहे, पहिल्या 4 महिन्यापर्यंत ऊस शेतीवरती प्रेम करा.
पहिला शब्द उगवण, पहिले 1.5 महिने. दुसरा शब्द फुटवा, 1.5 ते 3 महिने. तिसरा शब्द कांडी निघणे, 90 दिवस. आणि चौथा शब्द जोमदार वाढ, भरणीपर्यंत. भरणीपर्यंत लक्ष द्या. भरणीनंतर तुम्हाला फारसं काही करायची गरज नाही. ऊस आपोआप वाढतो. पहिल्या 4 महिन्यापर्यंत ऊस शेतीमध्ये काम करा. राईट टाइम राईट ऑपरेशन एवढा शब्द विसरू नका. वेळेवर काम करा. आणि येणाऱ्या काळामध्ये 100, 125, 150 टन उत्पादन काढण्यासाठी तुम्हाला कधी भविष्यामध्ये गरज वाटली तर नंबर लिहून ठेवा. 75 59 75 59 10 45 67. 75 59 10 45 67 हा एक नंबर आहे. आणि दुसरा नंबर आहे 99 22 32 10 19. 99 22 32 10 19. कधी फोन करा. जाता जाता बच्चन यांच्या हरिवंशराय बच्चन यांच्या 2 हरिवंशराय बच्चन मुंगीविषयी चिठी लिहितात. नन्ही चीटी म्हणजे छोटी मुंगी. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. म्हणून प्रामाणिक प्रयत्न करा. बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भविष्यामध्ये 100 टनाच्या पुढे उत्पादन येणार एवढी खात्री या व्याख्यानाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. सर्वांनी मन लावून ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आयोजक थोरात साहेब, संदीप गोले साहेब, महाराष्ट्र शासन कृषी विभाग या सगळ्यांना धन्यवाद देऊन रजा घेतो. जय हिंद, जय